ओम श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 पुंडलिकावती श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। शिवदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय मातृ सरस्वती नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोतावत्सत्कुचितुदेव श्री रुक्मिणीवरा पांडुरंगाय नमः। पुंडलिकावती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। शिवदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। जय जयाजी सद्गुरुनाथा रूप रूपा गुणातीता तुमच्या चरणी माझा माता नमन सर्वता तुम्हाते। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन त्याचं अनुसंधान ग्रंथकर्ते मनोहर सुत असणाऱ्या सद्गुरूला त्या ठिकाणी बोलू लागले। हे सद्गुरुनाथ, अनाथाचा नाथ असणारे सद्गुरुवर्या, तुमच्या असणाऱ्या चरणावर मी त्या ठिकाणी साष्टांग लोटांगण त्या ठिकाणी घालतो। कृपा आशीर्वाद म्हणजे माझ्या मस्तकावर त्या ठिकाणी ठेवा। तव कृपेची नौका थोरा उतरसी जडमुड अपामर ते प्रिय कार्बका किंकरा उतरी दयाळवा। मग त्या ठिकाणी ग्रंथ करते भगवंताला त्या ठिकाणी बोलू लागले, सद्गुरूला त्या ठिकाणी बोलू लागले। सद्गुरुनाथा, तुमची असणारी त्या ठिकाणी कृपा रूपी नाव असल्यानंतर जे जडमूळ साधक आहेत आणि या संसार रूपी असणाऱ्या सागरातून तारून जात असताना त्या ठिकाणी तुमची कृपा रूपी नाव त्या साधकाला त्या ठिकाणी प्राप्त झाले, तर तो सहज साधक आणि असणारा भवसागर त्या ठिकाणी ओलांडून त्या ठिकाणी जातोय। एवढी तुमच्या असणाऱ्या कृपा आहे त्या ठिकाणी, श्रेष्ठ कृपा आहे आणि हीच असणारी कृपा त्या ठिकाणी माझ्यावर त्या ठिकाणी करा
आणि असणारा अधिक मास महात्म्य नावाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ परिपूर्णतेला त्या ठिकाणी म्हणजे न्या. परपराते नेशितया लागून तरी मी एक भाविक अज्ञान ठेविता दूषण समर्थ भाविक भोळे अज्ञान जन परपराते नेशितया लागून तरी मी एक अभाविक अज्ञान ठेविता दूषण समर्थ. मग जे असणारे त्या ठिकाणी भोळे भाबडे असणारे जे साधक आहेत, त्या असणाऱ्या भोळ्या भाबड्या साधकाला त्या ठिकाणी या असणाऱ्या भवरूपी सागरातून तारून जात असताना तुमची कृपारूपी नौका त्या ठिकाणी पाठवता आणि कृपारूपी नौकेत त्या साध्या भोळ्या असणाऱ्या साधकाला त्या ठिकाणी घेऊन हा भव असणारा भवसिंधू आहे, हा संसाररूपी सागर आहे, हा सहज म्हणजे त्या साधकाला त्या ठिकाणी तारून म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी नेता. मी एक इथं असणारा कसा आहे त्या ठिकाणी अज्ञानी दीन आहे आणि ही एवढं असणारं कार्य त्या ठिकाणी करू लागलो. या कार्याला तुमची असणारी कृपारूपी नाव त्या ठिकाणी पाठवा, म्हणजे तुमच्या असणारा कृपाशीर्वाद माझ्या मस्तकावर त्या ठिकाणी ठेवा आणि हे कार्य पूर्ण परिपूर्णतेला त्या ठिकाणी न्या. मी तवनेने जप तप साधन काही मती मंदाळशी सदा सर्वदाही पिडलो असो प्रपंचाचे ठाई सोडली आई माऊली. मग त्या ठिकाणी मी कसा आहे त्या ठिकाणी मूळ आहे, मला ज्ञान नाही, मी असणारा जप तप असणारं काहीही त्या ठिकाणी करत नाही. मी आळशी आहे, फक्त असणारा सकाळी उठलं की पोटा पाण्याचं बघायचं, खायचं प्यायचं झोपायचं, जी आता समोर दिसत ती काम त्या ठिकाणी करायचं, एवढंच मला त्या ठिकाणी माहिती आहे. भक्ती कशी करायची, भगवंताची आराधना कशी करायची याचं ज्ञान मला त्या ठिकाणी नाही. मग मी असा असताना त्या ठिकाणी जड मूळ त्या ठिकाणी असताना तुम्ही माझ्यावर असणारी कृपा त्या ठिकाणी करा आणि हा माझा जो असणारा मला जो आळशीपणा आहे त्या ठिकाणी हा आळशीपणा दूर त्या ठिकाणी करा आणि हे काव्य परिपूर्णतेला त्या ठिकाणी न्या. असं असणारे सद्गुरूची असणारी विनंती आणि ग्रंथकर्ते करू लागले. व्यर्थ वेचिले वयसा केदवा काळ गालील पासा नाही क्षणाचा वरवसा नसे दिवसा अंतरी. मग असणारे ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सद्गुरूला बोलू लागलेले आहेत. हा असणारा देह आहे त्या ठिकाणी आणि या असणाऱ्या देहाच्या सान्निध्यात राहत असताना हे कार्य त्या ठिकाणी संसार त्या ठिकाणी हाकत असताना किंवा प्रपंचाचा गाडा चालवत असताना हा असणारा काळ टपून बसलेला आहे. कवा काळ त्या ठिकाणी आपल्याला ग्रासेल आणि या असणारा देह त्या ठिकाणी असणारा निश्चित पाडेल. ही असणारा काळ वेळ त्या ठिकाणी आपल्याला माहिती नाही. काळ कवा ग्रासील आणि आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाईल काहीही सांगता येत नाही. म्हणून आता जो वेळ आहे आपल्याला त्या वेळेचं महत्व त्या ठिकाणी जाणार आणि भगवंताची आराधना त्या ठिकाणी करा. काळ टपून बसलेला आहे, कवा असणारा काळ घाला घालील कवा घेऊन जाईल काय कळणार नाही. मग असणारी भगवंताची असणारी प्राप्ती करायचं साधन त्या ठिकाणी राहिलं. मग राहिलं की आपल्याला असणारा अधोगती आहे त्या ठिकाणी नरकाशिवाय जागा त्या ठिकाणी मिळत नाही. मग ही अधोगतीपासून त्या ठिकाणी वाचायचं असेल, नरकाचं असणारं त्या ठिकाणी म्हणजे स्थान जर सोडायचं असेल, ते मिळू नये असं वाटत असेल तर या देह आपल्याला प्राप्त झालेला या देहाचं सार्थक करण्यासाठी भगवंताचं असणारं पूजन त्या ठिकाणी करा, म्हणजे असणारं त्या ठिकाणी आपला देह त्या ठिकाणी सार्थक होईल. संचय नसे धनासी काही करावी दान व्रते काही ते तुझा नसी सर्वही हृदय गत माझे कृपाळा. म्हणून सद्गुरुवारी असणारे भगवंता तुम्हाला सगळं म्हणजे तुम्ही मुंगीच्या मनातलं अंतर त्या ठिकाणी जाणणारे आहात. तुम्हाला तर माहिती आहे मी निस्तं असणाऱ्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काबाड कष्ट त्या ठिकाणी करतोय आणि कष्ट केलेला पैसा कुठं असणाऱ्या खाण्यापाण्यावरच त्या ठिकाणी जातोय. माझ्या पदरी असणाऱ्या धनाचा संचय काहीही त्या ठिकाणी नाही. म्हणून मी असणारा त्या ठिकाणी म्हणजे असणारा दान धर्म त्या ठिकाणी करावं म्हटलं तर ते बी म्हणजे माझ्याच्यानं त्या ठिकाणी होत नाही. आणि जो साधक दान धर्म त्या ठिकाणी करतो तो मोक्षाला जातो अशी आख्यायिका आहे त्या ठिकाणी. पण माझ्या पदरी असणारं धनच त्या ठिकाणी नाही. मी काय दान त्या ठिकाणी करावं, कसं मोक्षाची आशा त्या ठिकाणी धरावी. पण असणाऱ्या सद्गुरूंची कृपा त्या ठिकाणी झाली तर तो साधक आपोआप असणाऱ्या मोक्ष पदाला त्या ठिकाणी पोहोचतो. म्हणून सद्गुरुवारी तुमची असणारी कृपा आणि माझ्यावर म्हणजे राहू द्या. असो आता स्तुतिवाद परिसाकतानु संवाद मागील जयी विषाद द्वादशी महिमा वर्णिला
मग आता ग्रंथकर्ते सांगतायत असणारी भगवंताची स्तुती असणाऱ्या सद्गुरूंची स्तुती करण्यामध्ये वेळ त्या ठिकाणी घालवला आणि आरती स्तुती दुसऱ्याची त्या ठिकाणी केली हे असणारा त्या ठिकाणी अहंकार बांधला जातो. म्हणून आता या ठिकाणी जास्त म्हणजे अहंकार माझ्यापर्यंतची स्तुती त्या ठिकाणी करू नये थांबवतो आणि कथा भागाकडे त्या ठिकाणी येतो. कालचा असणारा त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी राजा अंबरीशाला छळण्यासाठी असणारे दुर्वास ऋषी आणि इंद्राची आज्ञा घेऊन त्या ठिकाणी आले. पण असणाऱ्या अंबरीश राजांनी त्या ठिकाणी आपल्या व्रताला हानी पोचू दिली नाही. वेळेत आपलं व्रत त्या ठिकाणी साधलं. शेवटी असणाऱ्या म्हणजे दुर्वास ऋषीला त्या ठिकाणी आणि येऊन काहीही उपयोग त्या ठिकाणी झाला नाही. ही असणारा कथा भाग कालच्या अध्यायापर्यंत म्हणजे झाला. तोची आता पुढचं पुढती परिसाऊ श्रोतिया प्रती जेणे अंगी बाणे विरक्ती धर्मरीती कसावे पै. मग आता तीच कथा म्हणजे द्वादशीच्या व्रताचं काय आहे त्या ठिकाणी फळ हीच कथा आता पुढे म्हणले त्या ठिकाणी सांगायची. मग तुम्ही म्हणताल 3 अध्याय झाले द्वादशीच असणारा महिमा त्या ठिकाणी सांगताय. का सांगावे? का तुम्हाला त्या ठिकाणी जर असं वाटलं ही नेहमी का म्हणजे असणार 3 अध्याय झालं 3 दिवस ऐकत नुसतं द्वादशीच व्रत त्या ठिकाणी म्हणजे सांगताय. तर ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात एखाद्या माणसाचा पिच्छा त्या ठिकाणी पुरवला आणि 30 गोष्ट त्या ठिकाणी एखाद्या सरकारला आपण सांगितलेली गोष्ट पटत नाही. एक वेळेस सांगून पटत नाही. आपण त्याला पिक्चर पुरवायचा. आज असणारा आपल्याला त्या ठिकाणी पोतीला जायचंय. मग आपण एकतर चाललोय आणि आपला शेजारचा जो असणारा साधक आहे त्या ठिकाणी त्याला पोतीचा लवलेस सुद्धा त्या ठिकाणी नसतोय. म्हणून आपण घराच्या बाहेर पडलं पोतीला चाललं की चल म्हणायचं रोज. त्याला 10 दिवस चल 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 म्हणल्याबरोबर ते बरोबर 11व्या वेळेस तरी राग तरी येत चल 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 म्हणून. मग ती भक्ती आपण त्याला असणाऱ्या भक्ती मार्गाला लावल्यामुळे त्याचं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. म्हणून ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगताय तुम्ही काल ऐकलं नाही असणाऱ्या द्वादशीचं व्रत. हे परवा ऐकलं नाही म्हणून काल सांगितलं. काल मी तुम्हाला म्हणजे काय कामानं ऐकणं झालं नसेल म्हणून आज सांगतो. म्हणजे तुम्हाला असणाऱ्या द्वादशीचं महत्व त्या ठिकाणी कळलं. तुम्ही द्वादशीचा उपचार त्या ठिकाणी करताल म्हणून म्हणजे ही कथा डबल मध्ये सांगतो. जैसा कोणी एका कीर्तनी जाता तो तुझी आते भावार्थ सांगत मग दयाचा पैसे वेत जाय नित्य कीर्तनी. मग समजा आपण असणाऱ्या त्या ठिकाणी कीर्तनाला चाललो भजनाला चाललो पोतीला त्या ठिकाणी चाललो. मग ते आपल्याला नावं ठेवत असते. उठलं की रोजचं म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पाठीवर गामच्या टाकताय बोंबलत फिरायला जाताय. ती 2-3 दिवस आपल्याला त्या ठिकाणी म्हणेल. तिसऱ्या दिवशी आपण म्हणायचं चल तुला दाखवतो कशाला जातोय ते आपल्याला नकार देतो. पुन्हा असणारा 2-3 दिवस त्याचा पिक्चर त्या ठिकाणी पुरवायचा. चलच त्या ठिकाणी म्हणायचं. बरोबर म्हणजे 5व्या-6व्या दिवशी तो साधक आपल्या महाग आल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. आणि ती हळूहळू आपली संगत त्या ठिकाणी झाली ना आपल्या बरोबर कीर्तन ऐकायला आला पोथी पुरवण्याला त्या ठिकाणी आला की त्याची आवड त्याला निर्माण त्या ठिकाणी होते. म्हणून तुम्हाला ही असणाऱ्या द्वादशीच्या असणाऱ्या व्रताचा महिमा त्या ठिकाणी या 3 अध्यायामध्ये त्या ठिकाणी सांगितला. याचा अर्थ तुम्हाला त्या द्वादशीची आवड त्या ठिकाणी लागेल आणि आवड लागल्याबरोबर असणारं तुमचं महान पुण्य त्या ठिकाणी घडल आणि तुम्ही जे असणाऱ्या नरकाचा पावना त्या ठिकाणी होणार आहोत त्या नरकाचा पावना त्या ठिकाणी होणार नाही. तुम्हाला वैकुंठ प्राप्त झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. आणि हीच कळवळा साधू संतांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असतो की आपला असणारं त्या ठिकाणी जे संगतीचे असणारे जे साधक आहेत हे साधक आईत राहून पैल तेराला त्या ठिकाणी झाली ही मनोमन इच्छा त्या ठिकाणी असते. म्हणून या भक्ताच्या कळवळ्यासाठी भगवंत आणि ही कथा त्या ठिकाणी सांगतात. तैसेची ही गोष्ट असे ऐकता परमा जीव संतोषे भावार्थ प्रचिता नयसे कळोये आचार्या. मग नेहमी असणारं त्या ठिकाणी कार्यभाग घालला की आपोआप त्याचं असणारी आवड त्या ठिकाणी लागते आणि कधी न येणारा सुद्धा साधक इकडं त्या ठिकाणी येतो आणि ती कथा ऐकण्याचा एवढा छंद त्या ठिकाणी लागतो की या असणाऱ्या कथेवर नुसती आवडत नाही त्याचा भाव त्या ठिकाणी दृढ होतो. आणि खरं ही कसणारी कथा आहे आपण याच्याप्रमाणे त्या ठिकाणी वागावं असा मनाच्या ठिकाणी भाव होतो आणि भगवंताच्या हळूहळू जवळ म्हणजे तो साधक त्या ठिकाणी पोहोचतो आणि हेच महान पुण्य आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. स्त्री बाळात्मा प्रौढा किंवा ज्ञान जडमूढ
मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे या असणाऱ्या कथेला आपल्या बोलण्याप्रमाणे आला त्या ठिकाणी, मग त्याला असणाऱ्या या कथेचं काहीच ज्ञान नसतंय, आजपर्यंत त्याने इकडे फिरकलेलंच नसतं, त्याला काय आवडत त्या ठिकाणी नसते. मग तो येतो हळूहळू छंद त्या ठिकाणी लागतो. मग एखादा पापी जरी दुष्ट दुर्जन जरी दुराचारी त्या ठिकाणी असला आणि त्याच्या संगतीला आपण सारखं ह्या कालावून जर ह्या पोतीकडे ये म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, एक दिवस येणार नाही, 2 दिवस येणार नाही, तिसऱ्या दिवशी आपोआप त्या ठिकाणी येतो आणि त्या असणारी कथा त्या ठिकाणी ऐकतो, भाव निर्माण होतो आणि भाव निर्माण झाला की भगवंताला त्या साधकाचा आनंद होतो आणि तो साधक सहज तरुण त्या ठिकाणी भक्ती मार्गाला लागतो, सहज तरुण मोक्षाच्या मार्गाला त्या ठिकाणी जातो. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी आणि दुसऱ्या असणाऱ्या संगतीचा असणारा जो साधक आहे त्याला असणारं तारून नेण्यासाठी आपण सहकार्य म्हणजे करा. पूर्वी पंचमहापापे घडली ती काय आपण स्मरती, ये वेळी काय झाले कवणे काळी केविन वाळी सांगावे. मग त्या ठिकाणी ही कथा ऐकत ऐकत म्हणजे असणारा दुष्ट दुराचारी जरी असला आणि ही कथा ऐकायला त्या ठिकाणी आला, हळूहळू भाव निर्माण होतो आणि भाव झाला की आपण केलेल्या कृत्याची असणारी आठवण त्या ठिकाणी होते. काय आपण आजपर्यंत किती म्हणजे असणारा चांगला मार्ग सोडला, अनेक पातक त्या ठिकाणी करीत बसलो, चोऱ्या माऱ्या केल्या, कुणाची लुटमार त्या ठिकाणी केली, हाणामारी ते असणाऱ्या दुसऱ्याचा जीव त्या ठिकाणी घेतलं, एवढं वाईट कर्म आपल्या हातून त्या ठिकाणी गेलं, याची जाण त्या ठिकाणी होते आणि पुन्हा तो साधक त्या मार्गाला त्या ठिकाणी जात नाही, परमार्थाला त्या ठिकाणी येतो आणि मोक्षाची वाट त्या ठिकाणी धरतो. या लागी पूर्वी पापाचा क्षय व्हावा म्हणून कथा भाग ऐकावा, तदनुसारेची दान धर्म करावा, सुटका करावी नरदेवाची. म्हणून ग्रंथकर्ते मनोहर सूत त्या ठिकाणी सांगतात, या असणाऱ्या प्रपंच रूपी असणाऱ्या सागरामध्ये पोहत असताना त्या ठिकाणी अनेक अडथळे त्या ठिकाणी आलेले, आपल्या असणाऱ्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक प्रकारचं असणारं खोटं बोलणं झालेलं आहे, कुणाची तरी वस्तू आणलेली आहे परत त्या ठिकाणी दिलेली नाही, कुणाची तरी असणारं 10 रुपये आपण त्या ठिकाणी बुडवलेले, असे आपल्याला कळत न कळत अनेक पातक आपल्या हातून त्या ठिकाणी घडलेले असतात. आणि ज्या साधकाच्या हातून असणारी पातक त्या ठिकाणी घडली त्याला स्वर्गाची वाट त्या ठिकाणी दिसत नाही, त्याला वैकुंठ त्या ठिकाणी प्राप्त होत नाही, तो नरकाला गेल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून बाबांनो असणारं एकाग्र चित्त त्या ठिकाणी करा, मनाच्या ठिकाणी भगवंताविषयीची असणारी आवड त्या ठिकाणी करा, ध्यास घ्या भगवंत वेदीचा आणि या असणाऱ्या कथेकडे हे अधिक मास महात्म्य ऐकण्यासाठी आवर्जून त्या ठिकाणी या. तुमच्या सगळ्या असणाऱ्या त्या ठिकाणी पापाचे पर्वत एका क्षणात त्या ठिकाणी ढासळल्याशिवाय राहत नाहीत आणि तुमचा असणारा खडतर मार्ग आहे हा मोक्षाचा, तो खडतर मार्ग सुलभ झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून रोजचं म्हणजे येत जावं कथा ऐकत जावा. इतरासती जन्मयाती परित्यागेन घडे धर्मरीती, या लागी आदवती श्रीपती यथानुगती बजावे. मग त्या ठिकाणी सांगता येत हे आपण असणारं प्रपंच त्या ठिकाणी करत असताना आपल्या हातून दान धर्म त्या ठिकाणी घडलेला नसतो. मग दान धर्म ज्याच्या हातून त्या ठिकाणी घडली नाही, पूजा अर्चा घडली नाही, भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी घडलं नाही, त्याला कसा स्वर्ग त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून भगवंताला त्या ठिकाणी असणाऱ्या भक्ताचा कळवळा त्या ठिकाणी येतोय. म्हणून म्हणजे असणाऱ्या भगवंताचा असणाऱ्या त्या भक्ताच्या मनाला त्या ठिकाणी चेतना देतो, हळूहळू भगवंत चेतना देऊन इकडला मार्ग त्या ठिकाणी धरायला लावतो आणि त्या साधकाला मोक्षाला मध्ये त्या ठिकाणी पोहोचवतो. एवढा दयाळू भगवंत आहे. म्हणून ऐकी जय साधना कथाला गवा परम अपार, मलमात्म्यादी सुंदर लक्ष्मीनारायण संवाद. म्हणून तुमच्या असणाऱ्या पर्वत असणाऱ्या पातकाचा पर्वत त्या ठिकाणी ढासळायचा असेल आणि पुण्याचा पर्वत त्या ठिकाणी जर निर्माण करायचा असेल तर हे सुंदर आहे. हा बहुरूपी सागर तारून त्या ठिकाणी जायचा असेल तर हा सुंदर असणारा त्या ठिकाणी अधिक मास महात्म्य आहे आणि ही कथा ऐका त्या ठिकाणी. आणि या कथेमध्ये ह्या असणाऱ्या अधिक मास महात्म्यामध्ये त्या ठिकाणी जे उपचार सांगितले, जे प्रायचित्त त्या ठिकाणी सांगितलं, तसं कार्य त्या ठिकाणी करा. ग्रंथकर्ते सांगतात, सूर्यवंशी श्रीरामचंद्र आचरे द्वादशी पर्वतोर, साधव विधी प्रकार यथानुभूती संवादी. मग हे द्वादशीचं व्रत कोणी त्या ठिकाणी आचरण केलं आणि या द्वादशी व्रताचं आचरण केल्यामुळे त्याचा असणारा फायदा कोणाला त्या ठिकाणी झाला तर ग्रंथकर्ते मनोहर सांगतात,
अयोध्या नगरीचा राजा दशरथाच्या असणाऱ्या पोटी त्या ठिकाणी अवताराला आलेले प्रभू रामचंद्र आहेत. आणि या प्रभू रामचंद्राने हे असणारं द्वादशीचं व्रत त्या ठिकाणी केलं. नुसतं व्रत केलं नाही, जे काय असणारं त्या ठिकाणी नीती नियमानं त्या ठिकाणी सांगितले, त्या नियमानं धर्मानं त्या ठिकाणी हे आणि द्वादशीचं व्रत प्रभू रामचंद्राने म्हणजे केलं. अवतार पुरुष तो दाशरथी सहकुळ निर्दळीला लंकापती कुंभकर्णादी बळकीर्ती निवटिले पराक्रमे. मग या द्वादशीच्या व्रताच्या जोरावर म्हणजे राजा दशरथाच्या घरी अवताराला आलेले प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी होते. आणि त्यांनी हे नित्य नेमानं असणारं त्या ठिकाणी द्वादशी व्रत साधलं. आणि या द्वादशी व्रताच्या जोरावर चौदा चौकड्याचं राज्य करणारा राजा रावण हा लंकेचा राजा त्या ठिकाणी होता. आणि एवढंच नाही, अमाप असणारी संपत्ती त्या असणाऱ्या राजा रावणाकडे त्या ठिकाणी होती. पण सकुळ ब्याला सुद्धा कोणत्या ठिकाणी ठेवलं नाही. सगळं राजा रावणाचा असणारा सगळा काटा त्या ठिकाणी मारला, बाहू मारला, कुंभकर्ण त्या ठिकाणी मारला गेला, राजा रावण त्या ठिकाणी मारला. सगळं कुळ प्रभू रामचंद्रांनी द्वादशीच्या व्रताच्या जोरावर आणि म्हणले हे कार्य केलं. परित्या कुंभकर्णाची सूचना कुंभनी कुंभाची योषा शतमुखी रावणाची पियुषा कन्या जाना प्रीतिपात्र. मग त्या असणाऱ्या ज्या राजा रावण होता लंकेचा राजा, त्याचा असणारा भाऊ त्या ठिकाणी कुंभकर्ण होता. आणि त्या कुंभकर्णाला दोन मुलं होती, कुंभ आणि निकुंभ. यांची असणारी जी एक असणारी म्हणजे त्या ठिकाणी कुंभ आणि निकुंभाची असणारी पत्नी त्या ठिकाणी, ही पत्नी कुणाची होती त्या ठिकाणी? एक शतमुख नावाचा असणारा राक्षस त्या ठिकाणी होता, शतमुख होता. त्या शतमुखाची जी कन्या आहे, मुलगी आहे, ही मुलगी आणि असणाऱ्या कुंभकर्णाची सून, कुंभ आणि निकुंभाची असणारी पत्नी. आणि त्या ठिकाणी असताना मग त्या असणाऱ्या शतमुखाची मुलगी आणि असणाऱ्या कुंभकर्णाची सून आणि कुंभकर्णाच्या असणारी पोरं त्या ठिकाणी कुंभ निकुंभ यांची असणारी पत्नी, तिच्या पोटी एक असणारा मुलगा त्या ठिकाणी झालेला होता. त्या मुलाचं नाव होतं पुंडरीक. ही पुंडरीक मुलगा आहे. ज्या वेळेस असणारे आपले आजोबा राजा रावण त्या ठिकाणी संपला गेला, आपला आजोबा कुंभकर्ण त्या ठिकाणी संपला गेला, मग आता कोण राहिलं? कोणच शिल्लक त्या ठिकाणी राहिना गेलं. त्या पुंडरीकाला त्या असणाऱ्या कुंभ निकुंभाच्या पोराला त्या ठिकाणी आणि वाटलं गेलं आता काय खरं नाही आपलं, कोणाचा तरी आसरा त्या ठिकाणी घ्यावा. मग त्या ठिकाणी त्याला वाटलं आता कोणाला तरी बोलवावं ना आपला असणारा प्राण त्या ठिकाणी वाचवावं किंवा कुळ वाचवावं. म्हणून त्याचा असणारा आजोबा त्या ठिकाणी होता, आईचा वडील असणारा शतमुख त्या ठिकाणी होता. ह्या शतमुखाकडे आपलं गावानं सांगण्यासाठी रावण मेला, कुंभकर्ण त्या ठिकाणी मेला, हे सांगण्यासाठी शतमुखाकडं आणि पुंडरीक म्हणले गेला. मग त्या ठिकाणी असणारा पुंडरीक आहे आपल्या असणाऱ्या आजोबाकडे म्हणजे कुंभकर्णाच्या असणाऱ्या युवयाकडे त्या ठिकाणी गेला आणि आपल्या आजोबाला त्या ठिकाणी सांगू लागला काय करावं. आजोबा म्हणले असणारा कुंभकर्ण मेला, रावण त्या ठिकाणी संपला गेला, काय म्हणले त्या ठिकाणी ते असणारा पराजय म्हणजे पत्करावा लागला, पत्करावा लागला. म्हणून हे असणारं घरानं लंकेच्या ठिकाणी जो विध्वंस झालाय, जी मेली गेली, यांची बातमी असणाऱ्या पुंडरीकानं शतमुखाला त्या ठिकाणी सांगितली. शतमुखानं सगळा वृत्तांत लंकेचा ऐकून घेतला. त्याला वाटलं काय ते राजा रावण मूर्ख आहे, का मूर्ख आहे? त्याला जर असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र ऐकत नव्हता तर कोणाला तरी माझ्यासारख्याला बोलवायचं का नाही मला? मी असणाऱ्या रामाला त्या ठिकाणी आणि बघितलं असतं. शतमुख पुंडरीकच्या समोर त्या ठिकाणी म्हणू लागला काय राजा रावण शतमूर्ख काय त्या ठिकाणी आम्हाला कळून दिलं नाही, एवढा विद्वान झाला.
माग जर आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं असतं की असं असं रामाचं माझं वैर लागलंय, राम मला ऐकत नाही. अहो माझ्यासारखा एवढा बलिष्ठ त्या राजा रावणाच्या उरावर असताना काय त्याला गरज भांडण करण्याची होती आणि आपला प्राण गमावण्याची त्या ठिकाणी होती. मला जर सांगितलं असतं तर धावतच गेलो असतो, एका क्षणात त्या असणाऱ्या रामाचा काटा त्या ठिकाणी काढला असता. पण मूर्ख असणारा रावण आहे, मला काही त्या ठिकाणी करू दिलं नाही असं असणारं दुःख आणि त्या ठिकाणी करू लागला. परी होणारा ते न चुके सर्वथा, होऊन गेले जे झाले आता. संक्रांत लंका दीप तद्वता, विभीषण केला श्रीरामे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या शत्रुंकानं आपल्या असणाऱ्या दुःखाला थोडा आवर त्या ठिकाणी घातली. म्हणला असू द्या, जी काय आपल्या नशिबात व्हायचंय ती होणार आहे. मला आता काय मागतो करून तरी उपयोग आहे मला त्या ठिकाणी. अनेक कळत न कळत मला असणारी पातका आपल्या हातून घालली ती. मग आता त्या पापाचा विचार करण्यापेक्षा आता तरी आपल्याला ज्ञान कळालंय. मग आतापासून तरी असणारी कथा त्या ठिकाणी ऐकायला जाईल, आपलं हित त्या ठिकाणी बघावं. असणाऱ्या शत्रुंकानं मनाच्या ठिकाणी विचार केला, जाऊ द्या म्हणजे आता झालं ती गंगेला मिळालं. काय करावं म्हणजे राजा रावणानं येडेपणा केला, स्वतःचा जीव गमावला आणि त्या रामाला वैर करून असणाऱ्या लंकेचं राज्य बिभीषणाला म्हणजे त्या रामाने त्या ठिकाणी दिलं. मग एवढं बिभीषणानं असणारं त्या ठिकाणी आपलं कार्य साधलं गेलं. आता पुढचा मार्ग काय करावा. तरी त्या विभीषणाची वार्ता मी जाऊन पाहिना आता. दौडवली आपुलनाता, आपण स्वस्तता राज्यभोगी. मग त्या ठिकाणी असणारा शतमुख विचार करू लागला. असणाऱ्या कुंभकर्णाचा काटा काढला, राजा रावणाचा काटा काढला आणि हे असणारा बिभीषण म्हणजे त्याच्या उरावर म्हणजे राज्याचा उपभोग त्या ठिकाणी घेत बसलाय. सगळ्याला म्हणले गमावलं आणि आपण राज्य म्हणजे श्रेष्ठपणानं त्या ठिकाणी चालवायला लागलाय. आता जातो बिभीषणाचं राज्य कसं चालतंय ती बघतो. असा असणारा त्या ठिकाणी कुंभकर्णाचा युवाई असणारा आणि शतमुख त्या ठिकाणी बोलू लागला. ऐसे बोलूनी वचना, हंकारिले सकळ सैन्य. गाव निशाणी घालून केले धावणे लंकेवरी. लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी आपलं सर्व सैन्य सज्ज केलं. त्या ठिकाणी रथ घोडं हाती जी काही सैन्य असत ती सज्ज त्या ठिकाणी केलं. निशाण्यावर घाव घातला आणि लंकेच्या दिशेने बिभीषणाची गाडी येण्यासाठी शतमुख जाऊ लागला. दिशी माझी एकाएकी समग्र, येऊनी भेटिले लंकानगर. कळला विभीषणा समाचार, तोही सत्वर बाहेर निघे. मग बिभीषणजी आपल्या असणाऱ्या महालात त्या ठिकाणी होते, राज्य दरबारात त्या ठिकाणी बिभीषणजी होते आणि असणाऱ्या भगवत भक्तीमध्ये त्या ठिकाणी लीन असताना अचानक रातोरात त्या ठिकाणी हे असणाऱ्या शतमुखाचं सैन्य सह शतमुख आणि लंका नगरीच्या ठिकाणी गेल्याबरोबर विभीषणजीला वार्ता कळाली गेली. शतमुख आपलं सैन्य घेऊन असणारा हल्ला करण्यासाठी लंकेवर त्या ठिकाणी आलेला आहे. बिभीषणजीने आसन चलन ताबडतोब असणाऱ्या राजवाड्याच्या दाराबाहेर बिभीषणजी आले. दोन्ही सैन्य असला मेरू, गाई उठला हल्लकल्लोळू. परितळे बळे प्रबळू, आहे शतमुखी तो. मग त्या ठिकाणी असणाऱ्या बिभीषणजीचं ही सैन्य सज्ज त्या ठिकाणी झालं. इकडे शतमुखाचं सैन्य आहे, पण शतमुखाचं सैन्य बिभीषणजीच्या सैन्यापेक्षा अतिशय बलिष्ठ त्या ठिकाणी होतं. दोघांचं घनघोर आणि युद्ध तुंबळमले चालू झालं. विभीषणाचे पराभविले, लंकेबाहेर घातले. पुढारी काते राज्य स्थापिले, गंतव्य केले माघारी. मग बलवान बलिष्ठ असणारा शतमुख त्या ठिकाणी होता. बिभीषणजी बरोबर युद्ध करायला त्या ठिकाणी आला आणि या युद्धामध्ये असणाऱ्या बिभीषणजीचा पराभव त्या ठिकाणी केला. शतमुख विजयी झाला. लंकेमधून असणाऱ्या बिभीषणजीला हाकलून त्या ठिकाणी लावलं आणि लंकेचं राज्य शतमुखानं आपल्या असणाऱ्या नातवाला असणाऱ्या पुढारिकाला आणि त्या ठिकाणी गादीवर म्हणजे बसविलं. विदुके कृत्य करुणी ग्रेक, परतला तो शतमुख. एकीकडे तो भक्त नायक, विचार करी निजमनी. मग असणाऱ्या लंकेच्या राज्य गादीवर असणाऱ्या पुढारिकाला त्या ठिकाणी शत्रुंकानं स्थापन केलं, बसवलं गेलं आणि इकडं सुखानं आपल्या असणाऱ्या राज्याकडं हा शतमुख सैन्यासह निघून त्या ठिकाणी गेला. तिकडं हा राज्य त्या ठिकाणी पुढारीक करू लागला. बिभीषणजीचा काळ वेळ जात त्या ठिकाणी होता. जाता जाता बिभीषणजीने काय विचार त्या ठिकाणी केला. शतमुख राव नाही, शंभर तोंडाचा राव. म्हणे आता गवळ उपाय करावा, आणि झाली माझी या गौरवा. केवी मुख दाखवावे
मग त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे आपलं राज्य हिरावून घेतलं आणि असणाऱ्या कुंभकर्णाच्या नाताला त्या ठिकाणी राज्य दिलं. म्हणून असणाऱ्या विचाराच्या गरजेत असणारे विभीषणजी त्या ठिकाणी पडले. आपण पराभवलो गेलो, आपण असणाऱ्या युद्धाच्या ठिकाणी विजयी झालो नाही. आता काय म्हणून प्रभू रामचंद्राकडे जावं? ज्या रामानं आपलं हे राज्य आपल्या स्वाधीन त्या ठिकाणी केलं, ते राज्य आपण हातानं त्या ठिकाणी घालून बसलो. म्हणून आता रामाकडे कुठल्या तोंडानं जावं आणि माझा पराभव झाला, मी पराभवलो गेलो, हे दुःख रामाला कसं त्या ठिकाणी सांगावं असा विचार त्या ठिकाणी आणि विभीषणजी करू लागले. परी होणार ते होऊन गेले, राज्य बुडील याचे दुःखागळे, जगा माझी तोंड काळे, झाले सर्व परी माझे. मग त्या ठिकाणी विभीषणजीने विचार केला, झालं ते झालं म्हणजे आता होऊन गेलं, असू द्या, पण दुःख फार आहे. आपण वरपांगी जरी असणारं दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे, सोडून दिलं तरी मनातले सर त्या ठिकाणी जात नाही. काय करावं? आपला असणारा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे. एवढं सुंदर असणारं राज्य प्रभू रामचंद्राने आपल्याला त्या ठिकाणी दिलं, पण ते राज्य आपल्या हातून त्या ठिकाणी गेलं. आपल्याला त्या राज्याचं रक्षण त्या ठिकाणी करता आलं नाही. म्हणून असणारे विभीषणजी हळहळ त्या ठिकाणी करू लागले. आता होणार ते सुखे हो का, शरण जावे श्री रघुनायका, जेणे तिथली हे लंका, करुणी विवेका निघाला. मग त्या ठिकाणी विभीषणजीने विचार केला, काय करायचं आता? झालं ते झालं, आपल्या जसं नशिबात त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं जी अक्षरं आपल्या कपाळावर लिहिली ते भोगणं आपलं काम आहे त्या ठिकाणी. असू द्या, असणारा विवेकाला जागृत त्या ठिकाणी विभीषणजीने केलं, पण कळलंय आजपर्यंत आपल्याला काहीच त्या ठिकाणी कळत नव्हतं. आपण अज्ञान होतो तोपर्यंत आपल्या हातून चुका झाल्या, ठीक आहे, पण या चुका आपण मान्य त्या ठिकाणी कराव्या ना. आपल्या दुःख किंवा आपल्या चुका शेजाऱ्याला न सांगता भगवंताला त्या ठिकाणी सांगाव्या. म्हणजे भगवंत आपल्याला त्या असणाऱ्या पापात्मक कर्मापासून मुक्त त्या ठिकाणी करेल, किंवा आपल्या चुकेवर पांघरून असणारा भगवंत त्या ठिकाणी घालेल, पुढचा तरी मार्ग सन्मार्गाचा त्या ठिकाणी जाईल. म्हणून आता घडलंय ती घडू द्या. मग आता ज्या असणाऱ्या रामानं आपल्याला हे राज्य त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्या रामाची भेट घ्यावी, त्या रामाला आपलं दुःख त्या ठिकाणी सांगावं आणि आपली असणारी चूक असणाऱ्या भगवंताजवळ आपण कबूल त्या ठिकाणी करावी. बघ, त्याच्यावर जे निर्णय असणारे प्रभू रामचंद्र देतील त्याचा स्वीकार आपण त्या ठिकाणी करू, रामाला शरण म्हणले जाऊ. काही सेवकांनी प्रधाना घेऊन निघाला विभीषण, त्वरे पावला अयोध्या पटना, रघुनंदना जेथे असे. मग लगेच आता असणाऱ्या रामाचं असणारं दर्शन त्या ठिकाणी घ्यायचं, रामाला कथा त्या ठिकाणी सांगायचं, आपलं दुःख सांगायचं, रामाला शरण जायचं असा विचार केला. काही असणारे सेवक घेतले, काही प्रधान बरोबर त्या ठिकाणी घेतले. लगेच आपलं सैन्य सज्ज करून अयोध्या नगरीकडं आणि राजा विभीषण त्या ठिकाणी गेले असताना प्रभू रामचंद्र राज्य कारभारावर त्या ठिकाणी अयोध्या नगरीच्या ठिकाणी बसलेले पाहिले. दंडप्राय लोटांगण, करुणी नमिला रघुनंदना, रामे तिथले आलिंगन, परमभक्त जाणोनी. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राला राजमहालामध्ये त्या ठिकाणी बघितलं गेलं. बघितल्याबरोबर असणारा धाड करणं जमिनीवर त्या ठिकाणी टाकलं. साष्टांग दंडवत असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या समोर घातला आणि प्रभू रामचंद्राला हात जोडून त्या ठिकाणी नमस्कार केला. विभीषणजी काय त्या ठिकाणी बोलू लागले? स्वागत कुसोनी परस्परे, सन्निध बैसविला आदरे, मुखारविंद पाहता रघुवीरे, तव वदने तू कोमलाई. मग त्या ठिकाणी असणाऱ्या गेल्याबरोबर प्रभू रामचंद्राने विभीषणजीला खुशाली विचारली. विभीषणजींनी प्रभू रामचंद्राबरोबर आपली असणारी खुशाली शेअर त्या ठिकाणी केली आणि प्रभू रामचंद्राने विभीषणजीच्या चेहऱ्याकडे बघितलं, किंवा असणारं विचारावं येण्याचं काय कारण आहे, कशासाठी आला हे विचारावं म्हणून प्रभू रामचंद्राने विभीषणजीच्या चेहऱ्याकडे त्या ठिकाणी बघितलं. चेहऱ्यावर काळीमा आलेली होती, चेहरा टवटवीत त्या ठिकाणी दिसला नाही, चेहरा उदास त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला विभीषणजीचा दिसला. प्रभू रामचंद्र काय बोलू लागले? म्हणे विभीषणा प्राण सकया, शोकाकुलित दिसे हृदया, तरी निवेदी महत्व कार्या, जय हरवी जातीया लोट.
मग त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्राने विभीषणजीकडे बघितलं, उदास चेहरा, दुःखी चेहरा त्या ठिकाणी बघितला. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विभीषणजीला बोलू लागले, विभीषणजी आला म्हणजे इकडं, पण म्हणजे तुमचा चेहरा काळवंडलेला दिसतोय, उदास दिसतोय, काहीतरी दुःख तुमच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी सांगतोय. म्हणून काय आलाव? जे असणारा तुम्हाला दुःख आहे हे दुःख त्या ठिकाणी सांगा, जेणेकरून असणाऱ्या भगवंताला सुद्धा त्या ठिकाणी समजल आणि भगवंत तुमच्या दुःखाचं निरसन करण्यासाठी धावत येतील. म्हणून मनामध्ये दुःख त्या ठिकाणी ठेवू नका, शेजाऱ्या पाजाऱ्याला त्या ठिकाणी दुःख सांगू नका, पण आपलं जे दुःख आहे हे भगवंतासमोर त्या ठिकाणी कथन करा. भगवंताला किंवा आल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विभीषणजीला सांगू लागले, कशाचं दुःख आहे? ऐसे रघुपतीचे वचन ऐकोनी बोले विभीषण, मग स्तुती वादे रघुनंदन, पूजिता झाला आदरेसी. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने प्रश्न केला, कशाचं दुःख आहे? कशामुळे तुमचा असणारा चेहरा उदास दिसतोय? असं म्हटल्याबरोबर जे या अंतःकरणाच्या ठिकाणी दुःख आहे, जे मनामध्ये दुःख आहे, चेहरा दुःखीत का त्या ठिकाणी झाला, याचं कथन करण्यासाठी सांगत असताना प्रभू रामचंद्रांनी सुरुवातीला असणाऱ्या भगवंताची, प्रभू रामचंद्राची आराधना आणि त्या ठिकाणी आरंभ केला. जय जयाजी रघुनंदना, कृपासागरा पतित पावना, भक्त रक्षका दीनोद्धरणा, कृपानिधाना रघुपती. कृपेचा असणारा सागर त्या ठिकाणी भक्ताचा उद्धार करणारा, दिनाचा असणारा त्या ठिकाणी कृपा करणारा, दिनाचा उद्धार त्या ठिकाणी करणाऱ्या, अशा असणाऱ्या कृपेचा सागर असणाऱ्या प्रभू रामचंद्र. भक्त कळवळी रघुराया, तव दर्शने हरे सकळ माया, नामस्मरणे पापक्षया, जाय विलया रघुपती. एवढंच नाही, भक्ताचा कैवार घेऊन धावत येणाऱ्या आणि सर्व पापाचा क्षय त्या ठिकाणी करणाऱ्या, ज्याच्या असणाऱ्या नुसतं नाम त्या ठिकाणी घेतल्याबरोबर सगळी संकट बारावाटी त्या ठिकाणी पळून जातात, अशा असणाऱ्या आणि जगन्नायक असणाऱ्या, राजाधिराज असणाऱ्या प्रभू रामचंद्र. तू तव एक वचनी एक बाण, हा तव तुझा नेम रघुनंदन, ऐसे असता सत्यवान, आले दिसुनी एकाळी. मग त्या ठिकाणी असणारे विभीषणजी सांगू लागले, हे असणाऱ्या प्रभू रामचंद्र, तुमचा असणारा नेम आहे, उरत आहे त्या ठिकाणी एक वाणी एक पत्नी आणि एक वाणी एक पत्नी आणि एक वचनी, असं तुमचं असणारं त्या ठिकाणी आचरण आहे. मग एवढं श्रेष्ठ आचरण त्या ठिकाणी असताना त्या असणाऱ्या वचनाला खोट त्या ठिकाणी लागलेली दिसून आली. म्हणून त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये शंका आली. म्हणून म्हणे रामा तुमच्याकडे आलो. तरी तू आणि जा कृपे करून, लंका राज्य दिले दान, तेथे झाले महाविघ्न, ऐके कथन रघुराया. मग रामा तुम्ही असणारा एक बाणी एक वचनी एक पत्नी त्या ठिकाणी असताना तोंडातून शब्द गेलेला शब्द आहे बाहेर, तो परिपूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला चैन त्या ठिकाणी पडत नाही. दिलेलं वचन आहे त्या ठिकाणी, वचन पूर्णत्वाला नेल्याशिवाय तुम्ही राहत नाही. मग म्हणजे माझ्याच नशिबी असं का त्या ठिकाणी झालं? तुम्ही असणाऱ्या या लंकेचं राज्य असणाऱ्या राजा रावणाचा काटा खाल्ला, राजा रावणाला असणारा अंत त्या ठिकाणी केला, ते लंकेचं राज्य मला त्या ठिकाणी दिलं, तेच राज्य माझ्या हातून त्या ठिकाणी गेलं. विभीषणजी सांगू लागले, शतमुखी रावण पाही, तो तवा मुचा असे व्याही, तयाची कन्या कृष्णा होई, भार्या पाही निकुंभाची. मग म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जे राज्य म्हणजे मला त्या ठिकाणी लंकेचं दिलं, त्या राज्यावर धाड त्या ठिकाणी आली. पुणे आणली धाड. माझा असणारा भाऊ त्या ठिकाणी कुंभकर्ण होता, त्या असणाऱ्या कुंभकर्णाची असणारी सून त्या ठिकाणी होती. तिचा बाप असणारा शतमुख 100 तोंडाचा असणारा रावण असं नाव त्या ठिकाणी शतमुख रावण त्या ठिकाणी होतं. आणि तो शतमुख रावण म्हणजेच आमचा असणारा युवा आहे, व्यय आहे त्या ठिकाणी. आणि तो त्या ठिकाणी लंकेवर सैन्य घेऊन त्या ठिकाणी आला, माझा पराभव केला, राज्य म्हणजे हे रावलं. आमचा असणारा युवाई त्या ठिकाणी शतमुख रावण आहे, त्याची असणारी मुलगी म्हणजेच आमच्या असणाऱ्या नातवाला त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याच मुलीच्या पोटी एक पुंडरीक नावाचा मुलगा त्या ठिकाणी होता. आणि त्या मुलाला त्या ठिकाणी घेऊन आले, आमच्या बरोबर युद्ध त्या ठिकाणी केलं, राज्य जिंकलं गेलं.
आणि त्या पुढारिकाला लंकेचं राज्य म्हणजे दिलं. लंकेचे अत्यंत वर्तमान तियेने पितिया ते केले श्रवण मग तो सकळा सैन्य घेऊन आला चालून लंकेसी. मग म्हणजे त्या असणाऱ्या म्हणजे पुढारिक होता कुंभकर्णाचा असणारा नातू, त्यानं आपल्या असणाऱ्या म्हणजे त्याच्या आईनं त्या ठिकाणी लंकेचा रावण मारला, कुंभकर्ण मारला, लंकेचा विध्वंस ज्या वेळेस केला नसणार हे राज्य लंकेचं म्हणजे मला दिलं. तवा म्हणजे ती असणारी मायलेकरं गेली आणि आपल्या असणाऱ्या आजोबाला पुंडरीकानं सगळी बातमी म्हणजे त्या ठिकाणी सांगितली. सांगितल्याबरोबर पुंडरीकाचं बोलणं ऐकून शतमुख त्या ठिकाणी आपलं सैन्य घेऊन आणि लंकेवर चाल करून म्हणजे त्या ठिकाणी आला. माते समरी पराभवून लंका राज्य घेतले हिरून पुंडरीकाते राज्य स्थापून गेला निघून मागुता. मग असणाऱ्या लेकीचं वचन ऐकून असणारा शतमुख धावत त्या ठिकाणी आला, माझ्या बरोबर तुंबल युद्ध त्या ठिकाणी केलं आणि माझा असणारा पराभव त्या ठिकाणी केला. लंकेचं राज्य त्या ठिकाणी माझं हिरावून घेतलं आणि त्या असणाऱ्या पुढारिकाला म्हणजे त्या ठिकाणी राज्याच्या गादीवर बसवलं. म्हणून या रघुनंदना शरण आलो तव चरण सांगून या वर्तमान निवांत स्थाना बैसला. म्हणून म्हणजे रामा एवढं दुःख म्हणजे मला त्या ठिकाणी झालं, माझा तुम्ही दिलेलं राज्य असणाऱ्या शतमुखाने हिरावलं, असणाऱ्या आपल्या नाताला म्हणजे त्या ठिकाणी पुढारिकाला दिलं. एवढा कार्यभाग लंकेच्या ठिकाणी झाला म्हणून म्हणजे मी इथं आलो. सगळं कथानक त्या ठिकाणी सांगितलं गेलं म्हणून रामा मी तुम्हाला शरण त्या ठिकाणी आलो म्हटले आणि असणारा रामाचा स्तुतिवाद करत समोर असणारे विभीषणजी बसले. ऐकोनी विभीषणाचे उत्तर निवांत बैसला रघुवीर अरक्त करुणी नेत्र काय बोले ते समयी. मग त्या ठिकाणी विभीषणजींनी सांगितलेला सर्व वृत्तांत असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी ऐकला. ऐकल्याबरोबर असणारा त्या ठिकाणी राग त्या ठिकाणी शतमुखाचा प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी आला. आल्याबरोबर डोळे असणारे क्रोधानं लाल भडक त्या ठिकाणी झालेले आहेत आणि क्रोधावित अवस्था असणाऱ्या प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी झाली. आता असणारे प्रभू रामचंद्र आणि विभीषणजीला काय त्या ठिकाणी बोलू लागले. म्हणे माझी भक्त लागून कोण शाळिता दुर्जन तया ते समोरी निर्दळीन मी रघुनंदना स्वयं करता. आणि ज्या वेळेस कुणी असणाऱ्या एखाद्या भक्ताला जर त्रास त्या ठिकाणी द्यायचा विचार केला आणि तो भक्त निश्चित भगवंताचा जर भक्त त्या ठिकाणी असेल तर आपल्या भक्ताविषयीचा कळवळा भगवंताला त्या ठिकाणी येतो आणि जो कोणी आपल्या असणाऱ्या दासाला आपल्या असणाऱ्या भक्ताला त्या ठिकाणी त्रास देईल त्याचं निर्दलन केल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सांगू लागले, माझा असणारा निश्चिम भक्त असणारा विभीषण आहे आणि माझ्या भक्ताला कुणी एवढा त्रास त्या ठिकाणी दिला आता त्याचा काटा काढल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रभू रामचंद्र रागाने त्या ठिकाणी बोलू लागले. मी भक्ता लागी अवतार युगायुगी घेतले साक्षर ऐसा कोणा असे पामर ते तिरस्कार माझी या भक्ता. मग प्रभू रामचंद्र सांगतायत मी माझ्या भक्तासाठी वाटतं ती करायला तयार आहे. आजपर्यंत अनेक अवतार असणाऱ्या भक्त कैवारासाठी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. भक्तावर आलेलं संकट या संकटाचं निवारण करण्यासाठी मी आजपर्यंत त्या ठिकाणी एवढे अवतार त्या ठिकाणी घेतले. मग माझ्या भक्ताला माझ्या असणाऱ्या दासाला जो कोणी छळल जो कोणी त्रास त्या ठिकाणी देईल त्याचा काटा काढल्याशिवाय मी राहत नाही, त्याचं निर्दलन केल्याशिवाय मी राहत नाही. असा कोण असणारा त्या ठिकाणी माझ्या भक्ताला त्रास देणार आहे त्याचा आता निर्दलन करण्याची वेळ त्या ठिकाणी आली. म्हणून प्रभू रामचंद्र रागाने बोलू लागले. तरी ऐका माझी या वचनासी आजी असे एकादशी मारून या शतमुखासी राज्य तुझ्यासी स्थापिना. मग प्रभू रामचंद्राने ऐकलं गेलं माझ्या असणाऱ्या भक्ताला जो कोणी त्रास देतो त्याचं निर्दलन केल्याशिवाय राहत नाही. म्हणून विभीषणजीकडे बघितलं, विभीषणजीला सांगितलं, विभीषणजी आपल्या असणारं दुःख मध्ये थोडं आता शांत त्या ठिकाणी करा. दुःख करण्याचं काही एक कारण नाही. आज तुम्ही योग्य वेळेला योग्य काळाला त्या ठिकाणी आलेला आहात माझ्याकडं. आज एकादशी आहे, आज एकादशीचं व्रत त्या ठिकाणी आम्ही काढलेलं आहे. आजच्या आज म्हणजे त्या ठिकाणी जातो आणि तुम्हाला त्रास देणारा जो शतमुख आहे
त्याचा असणाऱ्या शतमुखाचं निर्दळन त्या ठिकाणी करून माघारी येतो आणि जे लंकेचं राज्य शतमुखानं त्या ठिकाणी मिळवलेलं आहे ते राज्य त्याचा काटा काढून हिरावून तुम्हाला म्हणजे राज्याच्या गादीवर बसवतो. दुःख करू नका. हे तुके करून या कारण द्वादशीचे अयोध्येशी पालन करीन साधीन व्रत पूर्ण तरीत रघुनंदना नाम माझे. विभीषणची चिंता करू नका. दुःखाच्या डोहात त्या ठिकाणी डोबू नका. बाहेर या आणि शांत मन त्या ठिकाणी करा. आज एकादशी व्रत आहे. ह्या एकादशी दिवशी एवढा गोंधळ त्या ठिकाणी घालेल, एवढा गोंधळ घालेल, पूर्ण रात्र गोंधळात घालवेल. आणि द्वादशीचा जे नियम आहे, सकाळच्या प्रहरी भोजन आहे, सूर्य उगवायच्या आधी आहे, त्या आधी तुम्हाला त्या राज्याच्या गादीवर त्या ठिकाणी स्थापन करेल. म्हणजे एकादशीचं व्रताच्या दिवशी त्या ठिकाणी त्या शतमुखाचा काटा काढेल, शतमुखाचं निर्दळन करेन आणि द्वादशीच्या सकाळच्या प्रहरी तुम्हाला त्या गादीवर त्या ठिकाणी बसवेल. एवढा नियम करून दाखवेल. ऐसे प्रतिज्ञा वचन श्रीरामाचे ऐकोनी जाण बोलत झाला विभीषण अघटित वचन केवी घडे. मग त्या ठिकाणी एवढं असणारं कठोर वचन त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्र बोलले आणि विभीषणजीला धीर त्या ठिकाणी दिला. रामायणाचं वचन विभीषणजीने ऐकलं गेलं. विभीषणजी म्हणू लागले अघटित कसं घडल, कवाच घडणार नाही. म्हणजे ती शतमुखात श्रेष्ठ आहे, तो ऐकणार नाही. ती मारायचं कवान उद्याच्या उद्याने एका रात्रीत मारून लगेच द्वादशीचं पारणं फेडण्यासाठी काय मला गादी मिळणार आहे का? ही अशक्यप्राय गोष्ट आहे, अघटित आहे या ठिकाणी. मग ही घटित कसं त्या ठिकाणी घडल, खरं कसं होईल, याचा विचार विभीषणजीच्या मनाला त्या ठिकाणी लागला. दधी समुद्राचे मध्य बेटी तया सुराचे स्थान जगजेटी आदव वायकीचे ते गोष्टी सविस्तर सांगेना. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे दुधाचा असणारा समुद्र आहे आणि ह्या दुधाच्या समुद्राच्या मधोमध असणाऱ्या त्या ठिकाणी राक्षस आहे ते. बेटावर मग ते असणारं बेट आहे, तिथं असणाऱ्या राक्षसाचं अस्तित्व आहे त्या ठिकाणी. मग आपण जर असणारा त्या ठिकाणी दूध आणायला त्या समुद्रातलं जायचं म्हणलं, दुधाच्या सागरात त्या ठिकाणी जायचं म्हणलं, त्या राक्षसाच्या पुढे आपल्याला जाणं होणार आहे का? राक्षस येऊ देणार आहेत का? मग असणाऱ्या सागरातलं दूध आपल्याला मिळणारच त्या ठिकाणी नाही. ही गणणार आहे का? गणणारच नाही. राक्षसच जेवढी बलाढ्य आहे त्या ठिकाणी, त्या राक्षसाच्या रोषामुळे आपल्याला दूध त्या ठिकाणी प्राप्त करता येत नाही. हे अघटित आहे त्या ठिकाणी. असं असताना रामा म्हणजे एवढं हे असणाऱ्या दुर्मुखानं असणाऱ्या शतमुखानं त्या ठिकाणी राज्य हिरावून घेतलंय. बलवान बलिष्ठ असणार आहे म्हणून ही शक्यप्राय गोष्ट त्या ठिकाणी वाटत नाही. विभीषणजी रामाला बोलू लागले, तेथून 5 कोटी योजने दूर असे तो दधी सागर तेथील मध्य बेटाचा विस्तार लक्ष योजने लांबी रुंदी. समुद्र ओलांडून जायचं. त्या समुद्रामध्ये बेट आहे, त्या बेटावरती गाव आहे. मग असणाऱ्या विभीषणजी त्या ठिकाणी सांगतायत इथून म्हणजे 100 कोसाचा अंतर आहे, तिथं असणारा हा दुधाचा सागर आहे म्हणजे त्या ठिकाणी. 5 कोटी योजना आणि या 5 कोटी योजनांतरावर म्हणजे हा असणारा दुधाचा सागर आहे आणि त्या दुधाच्या सागराच्या मधोमध असणारा एक बेट आहे म्हणजे. आणि त्यात असणाऱ्या बेटावर या शतमुखाची नगरी आहे, तिथं म्हणजे असणारा शतमुख राहतोय. मग जायचं सोपं आहे का म्हणजे इतक्या लांब? तेथे वास्तव्य असुराते संख्या नसेची सैन्याते निवटोनी तया दुष्टाते केवी अयोध्ये घडे द्वादशी. मग रामा म्हणजे कोट्यवधी कोसावर म्हणजे त्या ठिकाणी ही दुधाचा सागर आहे. त्या दुधाच्या सागराच्या मधोमध म्हणजे या असणाऱ्या शतमुख रावणाचं असणाऱ्या राक्षसाचं बेट आहे म्हणजे. आणि तिथं काही एकटा नाही राहत म्हणजे, कोट्यवधी सैन्य म्हणजे राक्षसाचं म्हणजे त्याचा पाठीराखा म्हणून त्या ठिकाणी आहे. मग एवढा प्रवास करायचा, एवढा दुर्धर समुद्राचं उल्लंघन करून त्या बेटावर पोहोचायचं आणि त्याचा काटा एवढ्या सैन्याच्या समोर आपण झुंज त्या ठिकाणी द्यायची. ही शक्य आहे का म्हणजे? म्हणून त्याला मारणं हे मला सोपं म्हणजे त्या ठिकाणी वाटत नाही. ही कवाच घडणार नाही. रामा एवढा अवघड कार्य म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी बोलला. ऐसे म्हणून माणसाचे वाक्य आकर्णनी अयोध्या नायके स्तब्ध घटिका मुहूर्त एका नसुचानिका उपाव. मग त्या ठिकाणी एवढं असणारं विभीषणजीचं बोलणं ऐकलं गेलं. ठाण मान प्रभू
प्रभू रामचंद्रांनी म्हटलं गेलं असणारा धनुष्य हातामध्ये सज्ज केलं, धनुष्याची दोरी कानापर्यंत त्या ठिकाणी ओढली आणि एक क्षण त्या ठिकाणी स्तब्ध राहिली. आता काय करायचं, पुढचं कार्य कसं नियोजन त्या ठिकाणी करायचं, कसा शतमुखाचं निर्दळन करायचं याचा विचार काही क्षण प्रभू रामचंद्र आणि करू लागले. मने घेतो लोट कार्य दिसे, आमुचे नेमोत्तरा घडे कैसे, भक्त मनोरथा पुरता न दिसे, रवी मावशी दिसे दूषणा. मग मनाच्या ठिकाणी विचार मांडला गेला कुणी, प्रभू रामचंद्रांनी. विभीषणजींनी एवढं दुर्धर सांगितलंय, कोट्यवधी कोसाचा अंतर पार करून जायचंय. पुन्हा तिथं असणारा दुधाचा असणारा 100 कोस लांबीचा असणारा दुधाचा समुद्र आहे. त्या दुधाच्या समुद्राच्या मधोमध राक्षसाचं असणारं बेट आहे आणि एवढा अपार सैन्य आहे त्याच्या पाठीमागं. एवढं अवघड कार्य त्या ठिकाणी सांगितलंय. मग आता हे अवघड दिसतंय, आपल्याच्यानं जमल का नाही याची शंका मनामध्ये त्या ठिकाणी आली. मग आता हे कार्य आपण असणारं वचन तर भक्ताला देऊन त्या ठिकाणी बसलोय, कार्य तर एवढं अवघड आहे, होईल का नाही याचा विचार प्रभू रामचंद्राने मनाच्या ठिकाणी म्हणजे केला. पुन्हा श्री गणेशाय मा, श्री प्रभू रामचंद्राय मा. राजाधिराज रघुनायक तो संकटी पडला देख, मग इतरांचा देवता लेख संकटार्थ विचारा. मग आता प्रभू रामचंद्राने विचार केला, भक्ताला शब्द दिला, आता ही शब्द कसा पाळायचा, भक्ताचं काम कसं त्या ठिकाणी करायचं. म्हणून जगाचा जगन्नायक असणारा राजाधिराज असणारा प्रभू रामचंद्र आहे आणि मनाच्या ठिकाणी सचिंत मन झालं आणि एकदा का असणारा मनानं शंकेला असणारा वाव त्या ठिकाणी दिला की अनेक शंका कुशंका त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि प्रभू रामचंद्रांनी विचार केला, आता काय करायचं, एवढं दुर्धर कार्य त्या ठिकाणी सांगितलंय, आता कसं करावं, काय करावं, ही सचिंत मन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि असणारा सारखा मनाला शंका त्या ठिकाणी आली, विचार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी करू लागले. भक्ता लागी संकटी पडला सेर विकिरटी, गीतजनाची राहटी होती कष्टी प्रपंची. म्हणून ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतायत, आपल्या असणाऱ्या भक्तासाठी जगाचा जगन्नायक असणारा अखिलपती ब्रह्मांडाचा नायक असणारा राजाधिराज प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी एवढा श्रेष्ठत्व ज्याच्या अंगी आहे तो आज चिंतेच्या करते त्या ठिकाणी पडलेला आहे. मग भगवंताला चिंता त्या ठिकाणी लागते. आपण साधारण भक्त आहे त्या ठिकाणी, भक्तही नाही त्या ठिकाणी, आपण आपल्या स्वतःला त्या ठिकाणी भक्त म्हणतोय, देवाला भक्त त्या ठिकाणी अजून म्हणलेलं नाही, तरी पण आपण असणारा त्या ठिकाणी श्रेष्ठ म्हणतोय. मग भगवंत एवढा चिंतेच्या करते त्या ठिकाणी पडला, आपल्यासाठी त्याच्या पुढे काय कथा त्या ठिकाणी होईल. ग्रंथकर्ते बोलतात, प्रपंची कष्टी होता फार, मग आठविती परमेश्वर, तेनी संकटी पडता रघुवीर, स्मरे कुमार वायूचा. मग त्या ठिकाणी असणारे ग्रंथकर्ते सांगू लागले, आपण या असणारा प्रपंचाचं राटगाडग चालवत असताना अनेक अडचणी त्या ठिकाणी येतात, अनेक अवतळीसारखं विघ्न त्या ठिकाणी येतं आणि ज्या वेळेस आपल्यावर संकट येईल, विघ्न येईल, त्याच वेळेस आपण राम 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 म्हणतोय. पण एकदा हे संकट त्या ठिकाणी बाजूला गेलं की पुन्हा तुझं काय काम आहे म्हणून सांगतो. फक्त आपण अडचणीच्या वेळेस असणाऱ्या भगवंताचा दावा त्या ठिकाणी करतो, पण तेवढ्या सुद्धा धावेला असणारा भगवंत धावून त्या ठिकाणी येतो. तसंच या असणाऱ्या विभीषणजीच्या धावण्याला धावत असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले खरं आहे, पण पुढचं कार्य जे आहे हे खडतर त्या ठिकाणी दिसतंय. मग भक्ताला तर आनंद त्या ठिकाणी द्यायचा आहे, भक्तावर आलेल्या विघ्नाचं निर्विघ्न त्या ठिकाणी करायचंय. मग आता काय करायचं म्हणून साक्षात भगवंत त्या ठिकाणी असताना मुंगीच्या मनातलं अंतर त्या ठिकाणी जाणणारा भगवंत आहे. मग हे कार्य करायला अवघड आहे का त्या ठिकाणी, दिलेला शब्द पाळायला भगवंताला अवघड आहे का त्या ठिकाणी, पण लाघव लीला करणारा भगवंत आहे त्या ठिकाणी. म्हणून असणारं चिंतेच्या गर्तेत त्या ठिकाणी पडलेलं आणि आपल्याला त्या ठिकाणी दाखवू लागले. म्हणून भगवंताला असणारी चिंता लागते तिथं आपलं तर काय म्हणजे या प्रपंचाच्या राटगाडग्यात आपल्याला अनेक चिंतेला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. आपली काय म्हणजे कथा आहे, देव भक्त पण वेगळे न दिसे, ते तो एक मय
परिमळ पुष्पी वसे तैसे देव भक्त एक रूप. मग त्या ठिकाणी देव आणि भक्त या दोघांमध्ये दुजापणा कवाच म्हणे त्या ठिकाणी नाही. देव आणि भक्त एक सारखे त्या ठिकाणी राहतात. कसे राहतात त्या ठिकाणी? फुल आहे आणि फुलाचा असणारा सुवास आहे. फुलाला सोडून सुवास कुठं त्या ठिकाणी जात नाही. जिथं फुल जाईल तिथं सुवास त्या ठिकाणी राहणार आहे, वास राहणार आहे त्या ठिकाणी. किंवा अगरबत्ती पेटवली की तिचा असणारा दरवळ आहे, हा अगरबत्तीला सोडून त्या ठिकाणी कदापिही जात नाही. जसं हे असणारा फुल आणि त्याचा वास सोडून त्या ठिकाणी जात नाही, तसं भक्त आणि असणारे देव कदापिही म्हणजे अलग नसतात. त्यावरी संभाली रघुनाथ वेगळेपण नाही उभयंतात. तोची अंश वायू सूत साक्षात अवतार शिवाचा. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारा जसं म्हणजे असणाऱ्या देव भक्ताचं एकत्र नातं त्या ठिकाणी असतं, विलगपणा कधीही म्हणजे त्या ठिकाणी नसतो. तसंच असणारा राम आणि असणारे हनुमंतराय आहे, ही बी दोघं त्या ठिकाणी एक आहे. आणि हनुमंत म्हणजे कोण आहे? असणाऱ्या महादेवाचा असणारा अवतार आहे त्या ठिकाणी, शंकराचा असणारा अवतार आहे. म्हणून हे त्रिकुट आहे असणाऱ्या प्रभू रामचंद्र, हनुमंतराय आणि असणारे म्हणजे त्या ठिकाणी महादेवजी. ही दिसायला जरी तीन त्या ठिकाणी वाटत असली तरी एकच आहे, एकमेकाचे असणारे भक्त आहेत त्या ठिकाणी. प्रभू रामचंद्र हे असणाऱ्या महादेवाचं चिंतन त्या ठिकाणी करतात, शंकराचं चिंतन करतात आणि शंकरजी रामाचं चिंतन त्या ठिकाणी करतात. आणि असणारा त्या ठिकाणी हनुमंतराय ही रामाचं असणारा त्या ठिकाणी म्हणजे भजन चिंतन त्या ठिकाणी करतात. म्हणून ही तिघं नावाला जरी वेगळी त्या ठिकाणी असली तरी ही एकमेकाचे असणारे भक्त आहे त्या ठिकाणी. म्हणून ते एकमेकाला सोडून कदापि नसतात. मनोनी स्मरता रघुनाथा तात्काळ उभा ठेला हनुमंता. जोडीनिया दोन हस्ता विनवी रघुराया. मग त्या ठिकाणी आपला असणारा गुरु असणारे देव म्हणजे त्या ठिकाणी आपले असणारे स्वामी चिंतेच्या गर्दीत पडलेले आहेत. हे देवाचं मनोगत आहे. भक्त सुद्धा जाणतो देवाच्या मनात काय आहे ती, पण भक्त श्रेष्ठ त्या ठिकाणी असावा लागतो. आपल्यासारखं वरपांडी भक्त नाही. लगेच या असणाऱ्या भगवंताच्या मनातली चिंता हनुमंतरायाला त्या ठिकाणी कळाली. आपला देव संकटात पडलेला आहे हे भक्ताला हनुमंतरायाला त्या ठिकाणी जाणवलं गेलं. धावतच हनुमंतराया प्रभू रामचंद्राच्या समोर आले, हात जोडला आणि प्रभू रामचंद्राला कशाची चिंता याची विचारणा करू लागले. म्हणे केवता संकट पार मी तसनीत असतावीर. पडतीया आकाश देऊ धीर ते तो असुर कायसा. मग त्या ठिकाणी हनुमंतराया आले, प्रभू रामचंद्राला साष्टांग नमस्कार घातला म्हणू लागले, रामा स्वामी वर्या म्हणजे तुमच्या असणारा म्हणजे तुमच्या समोर एवढा माझ्यासारखा निधड्यासाठीचा वीर म्हणजे त्या ठिकाणी असताना का देवा तुम्हाला चिंता त्या ठिकाणी लागली? अहो मी माझ्यासारखा एवढा शूर वीर निधड्यासाठीचा वीर म्हणजे तुमच्या समोर आहे, तुम्ही चिंता करू नका. जरी हे आकाश त्या ठिकाणी खाली कोसळलं तरी त्या आकाशाला कोसळण्यापासून वाचवण्याचं काम थांबवण्याचं काम म्हणजे मी करीन. एवढं सामर्थ्य माझ्या अंगी असताना माझ्या असणाऱ्या स्वामीनं काय चिंता त्या ठिकाणी करावी? कशासाठी चिंता तुम्ही करायला लागला? हनुमंतरायाने प्रभू रामचंद्रांना विचारलं. सौयंताचा संवाद होता तेथे प्रगटला नारद. अर्पुनी पूजा प्रकार सध्या निजासनी बैसविला. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे हनुमंतराय आणि असणारे प्रभू रामचंद्र या दोघांचा संवाद त्या ठिकाणी चालू आहे. हनुमंतराया प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या चिंतेचं निरसन त्या ठिकाणी करतायत. दोघं संवाद साधतायत. तेवढ्यात नारायण नारायण बोली करत नारदाची स्वारी त्या ठिकाणी आली. आल्याबरोबर असणाऱ्या ऋषीचं असणाऱ्या नारद मुनीचं असणारा पूजा अर्चा त्या ठिकाणी केली, हनुमंतरायांनी केली, असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी केली. आदर सत्कार असणाऱ्या नारद मुनीचा केला. आपल्या आसना शेजारी आसन त्या ठिकाणी ठेवलं आणि प्रभू रामचंद्रांनी नारद ऋषीला आसनस्थ म्हणजे बसवलं. नारद मनोजी रघुराया केवी खिन्न दिसती चर्या. अवघा व्रतांत रघुराया निवेदित ऋषी तेशी. मग लगेच नारद मुनी असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या शेजारी आसनावर त्या ठिकाणी बसले. प्रभू रामचंद्राकडे बघितलं नारद मुनी लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी बोलू लागले, रामा मी आजपर्यंत तुम्हाला किती वेळा तरी त्या ठिकाणी बघितलं, पण एवढी उदासीन असणाऱ्या भगवंतामध्ये तुमच्या चेहऱ्यावर कवाच दिसली नाही म्हणजे त्या ठिकाणी. सदा टवटवीत आणि असणाऱ्या भक्ताचा ध्यास धरलेला चेहरा त्या ठिकाणी पाहत होतो, पण आज म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर काळीमा आहे,
देहाच्या ठिकाणी चिंता वाटते, तुमचं मन इतरत्र त्या ठिकाणी चिंतेत भटकतंय, अशी का रामा अवस्था त्या ठिकाणी झाली असं नारद ऋषींनी प्रभू रामचंद्राला विचारलं. त्यावेळेस प्रभू रामचंद्र नारद ऋषीला आणि काय सांगू लागले. नारद म्हणे श्रीराम चढवतले ती नेमा तो दैत्य नावरे जी तुम्हा दुर्गम संग्रमाये काळी. पहिला शब्द कळला. नारद म्हणतात, मग नारद म्हणे जी रघुराया केवी तू. नारद म्हणे जी श्रीरामा चढवते नेमा तो दैत्य नावरे जी तुम्हा दुर्धर संग्रामाये काळी. मग लगेच असणाऱ्या नारद मुनीला तर कुणकुण भांडूनच लावायचं असते. नारद मुनी लगेच प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी म्हणले, रामा आधी आपल्या हातानं होईल तेवढं कार्य त्या ठिकाणी करावं. अहो आपल्याला वज पेलतच नाही तर आपल्या जीवावर वज करायची काय गरज आहे का. म्हणजे आपल्याच्यानं दुसऱ्याचं कामच त्या ठिकाणी होत नाही, मग त्याला शब्द काय द्यायची गरज होती का. अहो ती शतमुख नावाचा रावण एवढा दुर्धर आहे, बलवान आहे, बलिष्ठ आहे, कुणालाच म्हणजे त्या ठिकाणी ऐकत नाही. याचा विचार तुम्ही करायला पाहिजे होता का नाही. म्हणजे बिभीषणजीला शब्द देताना तुम्ही मागचा पुढचा विचार त्या ठिकाणी केला नाही. आपल्याला ती शतमुख रावण ऐकत नाही याचा विचार करायला पाहिजे होता. म्हणून दुसऱ्याला शब्द देताना अगोदर म्हणजे आपण 7 वेळा त्या ठिकाणी विचार करावा, न 100 वेळा विचार करावा. आणि विचार न करता जर शब्द त्या ठिकाणी दिला तर तो शब्द पाळावाच लागतोय. उग पुन्हा मनाला चिंता करण्याचं, तोंडावर काळे मानून काही सुद्धा उपयोग होत नाही. रामा अगोदरच विचार करायला पाहिजे होता. वरी मारुते सावीर जेटी हात साय काकीन पाटी तरी सैन्य करा सिद्ध उठा उठी घ्यावी भेटी दैत्याची. नारद मुनी बोलू लागले, रामा तुम्ही न विचार करता शब्द दिलाय बिभीषणजीला. बरं असू द्या म्हणजे आता चिंता सोडा. अहो तुम्ही चिंता करायची काय गरज आहे. म्हणजे तुमच्या समोर एवढा असणारा वीर आहे की म्हणजे त्या ठिकाणी पवनपुत्र अंजनीचा मुलगा असणारा हनुमंतराय, बलवान बलिष्ठ हनुमंतराय आहे त्या ठिकाणी. निश्चिम दास आहे तुमचा त्या ठिकाणी असणारा, नित्य भक्तीमध्ये लीन असणारा हनुमंतराय आहे. त्या हनुमंतावर कार्य सोपवा. तुमच्या सगळ्या चिंतेचं निरसन म्हणजे हनुमंत करेल. म्हणजे त्याला काय अवघड आहे. म्हणजे एक असणारा डाव्या हाताची मळ आहे म्हणजे त्या हनुमंताला हे कार्य म्हणजे. म्हणून तुम्ही ते कार्य हनुमंतावर त्या ठिकाणी सोडा आणि चिंतामुक्त तुम्ही त्या ठिकाणी व्हा. नारद ऋषी प्रभू रामचंद्राला बोलू लागले. परी 50 कोटी दूर आहे सातवे त्याचे नगर केली साह्य हात प्रकार न कळी निर्धार राघवा. मग असणारे नारद मुनी त्या ठिकाणी सांगू लागले 500 म्हणजे 500 असणारा कोटी म्हणजे दूर योजना म्हणजे ही असणारं दूर नगरी आहे म्हणजे त्या ठिकाणी. म्हणून ही तुम्हाला अशक्यप्राय आहे त्या ठिकाणी जाणं आणि हे कार्य करणं, त्या शतमुखाला मारणं. ही फक्त कार्य म्हणजे हनुमंतराय त्या ठिकाणी करू शकते. म्हणजे ज्यावेळेस सीताशुद्धीचा शोध घ्यायचा होता हे 100 कोसाचं समुद्र उल्लंघन करून हनुमंताला जायचं होतं. कुणाची ताकद नव्हती, कुणाचं सामर्थ्य नव्हतं. हनुमंतानं कार्यसिद्धीला त्या ठिकाणी नेलं. तसं हिता सुद्धा म्हणजे 500 कोस असणाऱ्या 500 कोटी कोसाचं म्हणजे अंतर जरी असलं तरी हनुमंतराय एका क्षणात त्या ठिकाणी कार्य साधील. तुमच्याच्यानं व्हायचं नाही. म्हणून हे कार्य हनुमंतावर त्या ठिकाणी सोपवा. ऐसे कथा मुनी वचना वेशला वायुनंदन सगळं दैत्य सिद्ध करून रघुनंदन उभा ठेला. म्हणून रामामध्ये आता विचार करणं का हे असणारं सर्व सैन्य त्या ठिकाणी सज्ज करा. हनुमंताच्या मागे सैन्य लावा. हनुमंत म्हणजे कार्य त्या ठिकाणी करेल असं म्हटल्याबरोबर हनुमंताला स्फुरण त्या ठिकाणी आलं. छाती फुगली गेली. आपलं अवढव्य रूप त्या ठिकाणी धारण केलं आणि असणाऱ्या हनुमंताला स्वामीचं कार्य करायचे याचा उल्हास मनोमन त्या ठिकाणी झाला. आनंद वाटला गेला. आवेशपूर्ण अवस्था त्या ठिकाणी झाली आणि सगळं रामाचं सैन्य असणाऱ्या हनुमंतरायाचं सैन्य असणाऱ्यामध्ये जाण्यासाठी सज्ज त्या ठिकाणी होऊ लागलं. पुंडलिकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. मग काय करी अंजनी सूत रूप धरले अति अद्भुत अवकाशी मुख पाद पाताळ देखत रघुनाथ हर्षला.
संधान विभीषण आले त्यावेळेस रामचंद्रांनी कठोर अशा प्रकारचं वचन विभीषणाला बोलले. ती वचन असं होत म्हणजे विभीषणची आज एकादशी आहे आणि आज एकादशीला त्या दैत्याच्या नगरामध्ये जायचं, त्याला मारायचं, पुन्हा तिथनं लंकेला जायचं, तुमचा राज्याभिषेक करायचा आणि तिथनं अयोध्येला येऊन द्वादशीचं पारण सोडायचं. म्हणजे एका रात्रीत एवढं करायचंय. नारद म्हणले, रामा 500 कोटी योजना अंतर आहे अयोध्येपासून त्या दधी समुद्राच्या बेटावर राहणारा ती राक्षस. तुम्ही इथून अयोध्येला जाणार, त्या नगरीला जाणार, त्याला मारणार, तिथून लंकेला येणार, विभीषणाचा राज्याभिषेक करणार आणि तिथून अयोध्येला एका रात्रीत येणार आणि सूर्योदयाचं पारणं, द्वादशीचं पारणं सूर्योदयाला सोडावं लागतंय. मग एवढा आघटित नियम तुम्ही केलाच कसा? एवढं अंतर तुम्ही कापणार कसं? मग रामचंद्रांनी हनुमंताचा धावा केला. स्मरे कुमर वायूचा. मग हनुमंतानं भव्य दिव्य स्वरूप धारण केलं, पाय पाताळामध्ये घातले आणि 21 स्वर्गाच्या वर आपला मुखचंद्र. हनुमंतानं एवढं भीम स्वरूप रूप धारण केलं आणि धारण केल्यानंतर ना हनुमान काय म्हणतात? मग पिंजारुनी रोमावळी वरी बैसविले सैन्य मंडळी, राम लक्ष्मण स्कंदमोळी कक्षेतळी विभीषण. हनुमंतानं भव्य दिव्य स्वरूप धारण केल्या. आपल्या असणाऱ्या रोमावळी म्हणजे अंगावरची एक एक केस उभा राहिले, त्याच्यावरती सगळं सैन्य रामाचं बसवलं. राम लक्ष्मणाला खांद्यावरती घेतलं, विभीषणजीला आपल्या असणाऱ्या काखेमध्ये धरलं गेलं आणि मग हनुमान निघाले. नारद म्हणे जी स्वामी समागमे तोसे आम्ही, पाहू संग्रामाची उर्मी दैत्य धाम अवलोकू. आणि लगेच नारदजींनी सांगितलं, रामा मी पण तुमच्या बरोबर येतो. कारण हनुमान एवढं सगळं सैन्य घेऊन निघाले. राम लक्ष्मण हनुमंताच्या सोबतीला आहे, त्यांच्या खांद्यावरती आहे, विभीषण जवळ आहे. मग नारदांनी सांगितलं, मला मी कुठं मला जागा भेटली तर मी पण हनुमंताच्या सोबतीला येतो, तुमचं युद्ध पाहतो, असं नारदजी बोलतात. अवश्य म्हणे जानकीवर तव काय करी वायुकुमार, दक्ष नवचरण उचलून सत्वर दैत्य नगर क्रमिले. तेवढ्या वेळामध्ये भगवंताने सांगितलं, ठीक आहे चला म्हणले. मग सगळं सैन्य हनुमंताने घेतलं. हनुमंताचा डावा पाय अयोध्येमध्येच होता, उजवा पाय फक्त उचलला आणि उजव्या पायावर सगळं सैन्य घेऊन ते सगळं सैन्य त्या जी काही दैत्य राहत होता त्या असणाऱ्या 500 कोटी योजन अंतरावरती फक्त उजव्या पायामध्ये एवढं अंतर हनुमंतानं कापलं आणि तो पाय त्या दैत्याच्या नगरीमध्ये हनुमंतानं ठेवला. एक चरण अयोध्ये अंत तुझा ठेवला दैत्य नगरात, मग बोले वायुसुत उतरा त्वरित पयात. आणि एक पाय अयोध्येमध्ये हनुमंतानं ठेवलेला आणि दुसरा पाय त्या असणाऱ्या दैत्याच्या नगरामध्ये. आणि मग सगळ्या सैन्याला सांगितलं, सैन्य कुठं होतं? अंगातल्या रोमावळीमध्ये. एका एका रोमावळीमध्ये असंख्य सैन्य बसवलेलं होतं आणि ते सगळं सैन्य त्या लंका त्या असणाऱ्या नगरीमध्ये हनुमंतानं उतरवलं. शतमुखाची हेची नगरी वेळा घाला जितवरी, देखुनी आश्चर्य करी मुनी सहित राघव. आणि ते सगळं सैन्य एका निमिषामध्ये, आता पाऊल उचलून टाकायला किती वेळ लागतोय, तेवढ्या वेळामध्ये हे सगळं सैन्य त्या राक्षसाच्या नगरीमध्ये पोहोचलं गेलं. रामचंद्रांनी पाहिलं. आता रामचंद्र खांद्यावरती होते. रामालाही आश्चर्य वाटलं, लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं. काय म्हणतात? म्हणे निमिषानं लोटता जाण 18 पदवे वानर सैन्य, त्यावरही अयोध्येचे वीरगण संस्था जाण नसेची. आणि भगवान श्रीरामचंद्र आश्चर्य करून बोलतायत हनुमंतराया, एवढं कसं तुम्ही एवढ्या कमी कालावधीमध्ये शक्य केलं? 18 पद्म वानर सगळे सोबतीला घेतले, त्यात अयोध्येचं काही सैन्य असेल ते घेतलं आणि एकाच निमिषामध्ये काही क्षणामध्ये तुम्ही अयोध्येमधून या दैत्य नगरीमध्ये सगळं सैन्य पोहोचवलं. याचं आश्चर्य भगवंताला वाटू लागला. सहित सत्वर घेऊन आला कपी केसरी, म्हणून हर्षण माय अंबरी वेगळी नगरी दैत्याची. आणि भगवान श्रीरामचंद्र बोलतायत हनुमंतराया, एवढ्या सगळ्यांना घेऊन तुम्ही या दैत्य नगरीमध्ये आलात, आनंद वाटला, आपल्या सैन्याला आज्ञा दिली, त्या राक्षसाचा नगर वेढा. एकत्रीचा एकीची कल्लोळा एकूण या दैत्यपाळ, समाचार नीत सकाळ कळले ते केवी तयाते. आणि सगळी वानर होती, अयोध्येमधले सैन्य होतं. रामचंद्राने आज्ञा दिल्याबरोबर सगळेजण त्या ठिकाणी
ठिकाणी युद्धाची गर्जना करू लागली, वाद्य वाजवू लागले. तो राक्षस विचारून करू लागला, कोण आहे, का कालवा करायला, जरा समाचार आणा. विभीषणाच्या कैवारे धावतच केलं रघुवीरे, म्हणून आवेशे थोरे निघे बाहेर स्वसैन्यासी. त्या राक्षसाच्या शतमुखी रावणाच्या दूतांनी सांगितलं, रामचंद्र हनुमानजी सगळं सैन्य घेऊन आलेले. ह्याला कळलं की ते असणारा आपला जो नातू आहे कुंडली, त्याला आपण लंकेचं राज्य दिलं, विभीषणाला हाकललं. आणि विभीषणाच्या कैवारासाठी हे राम आपल्या गावामध्ये नगरीमध्ये आलंय असा विचार त्या शतमुख रावणाने केला आणि सैन्यासहित बाहेर निघाला. अचाट बळी दैत्यराना वर्षता झाला भीत बाणा, घाई जर्जर केली सकळ सेना रघुनंदन देखत असे. आणि अतिशय बलवान तो असणारा दैत्य होता. सगळे असणारे रामचंद्राचं सैन्य होतं, वानर होते, ते बाणाने खिळून टाकले, जर्जर केले. रामचंद्र पाहू लागले. मग मारुती स्कंदी रघुवीर वर्षत झाला बाणाचा पूर, परिणा टोपे तो दैत्येश्वर वर्ष अपार बाणा ते. मग हनुमंताच्या खांद्यावरती भगवान श्रीरामचंद्र होते, तिथून बाण सोडू लागले. असंख्य बाण भगवंत सोडताय, पण हा असणारा शतमुखी रावण ऐकत नव्हता असं सांगतात. ऐसे युद्ध होता ते वेळी तीन प्रहरात्र होऊ आली, श्रीरामे चिंता नळी वस्ती केली देतवा. आणि अशा प्रकारचं युद्ध होता होता रात्रीचे 3 प्रहर संपले, पहाटेचे 3 वाजले. त्यावेळेस रामचंद्राला चिंता वाटली, आपल्याला द्वादशीचं पर्ण अयोध्येमध्ये सोडायचंय आणि एवढं सगळं कार्य करून अयोध्येमध्ये जायचंय. फक्त आता 3 तास शिल्लक राहिले. मग आता एवढ्या कमी कालावधीमध्ये काय काय करावं अशी चिंता भगवंत करतात. म्हणे या दैत्या ते पराभून विभीषणा ते राज्य देऊन, न घड्या दिवशी गमन द्वादशी पूर्ण घडे ते. रामचंद्राने विचार केला, आता फक्त एकादशीचे रात्र आहे आणि 3 तास शिल्लक राहिले द्वादशीचं पारण सोडायला. तेवढ्या वेळामध्ये ह्या दैत्याला मारायचंय, पुन्हा इथून लंकेला जायचंय, विभीषणाला लंकेचं राज्य अभिषेक करायचा आहे आणि लंकेतून अयोध्येला यायचंय आणि मग द्वादशीचं पारण सोडायचंय. मग एवढं सगळं कमी कालावधीमध्ये कसं होईल भगवंत विचार करतात. ऐसा विचारे मनात तटस्थ ठेला रघुनाथ, हे देखुनी नारद हसत केली मात करू शके. अशा प्रकारचा विचार करत असताना रामचंद्र तटस्थ उभा राहिले. बाकी युद्धांचं सैन्यांचं युद्ध चालू होतं. नारदजींना रामचंद्राचा जे काय मनातला विचार होता तो ओळखला. नारदजींना हसू आलं. नारदजी हसले आणि हसून भगवंताला काय म्हणतात, तरी परिसी जय चापपाणी हा दैत्य शिव वरदायनी, कदा ना टोपे तुम्हाला गुणी व्रत कहाणी मनाची. आणि त्यावेळेस त्या नारदजींनी सांगितलं, रामा हो जर राक्षस आहे, हे राक्षसाला वरदान आहे महादेवाचं, शिवाचं वरदान आहे आणि ते वरदान युक्त राक्षस आहे. तुमच्या हातून ते मरणार नाहीये, हनुमंताच्याही हातून मरत नाहीये, त्याला महादेवाचं तसं वरदान आहे असं नारदजी सांगू लागले. तरी या विषयाचा उपाय कसे मायाधीन हे जगत वसे, तुम्ही दोष गुणत्व माया वेशे आकार कसे झाले ती. ऐका म्हणले रामा, हे राक्षस कसं मरणार आहे, त्याला महादेवाचं वरदान आहे, हे सगळं जग मायेच्या अधीन आहे आणि तुम्ही सुद्धा अवतार घेतलेले अवतारित पुरुष आहात. मग हे जग सगळं मायेच्या अधीन आहे आणि त्या मायेकडून हे असणाऱ्या राक्षसाचा वध होणार आहे. मग आता काय करावं लागतंय ऐका. तरी हे माया अलियावलीन आदतना टोपे कोणा लागून, या लागी जानकी ते प्रार्थून आणि रघुनंदन कंदनाने. आणि त्यावेळेस नारदजींनी सांगितलं, हे तर मरण सीतेच्या हातून आहे आणि सीता तिकडे अयोध्येमध्ये आहे. सीता काय करते, झोपले. रात्री 3 वाजता कोण जागा राहील, झोपले ते तिच्या महालामध्ये. मग आता इथून माघारी जायचं, सीतेला घेऊन यायचं आणि तिला युद्ध करायला लावायचं ह्या राक्षसाबरोबर. सीतेनं बाण सोडल्याशिवाय ही मरणार नाही असं महादेवाचं वरदान आहे. मग आता सीतेला इथं आणावं लागतंय असं नारदजी बोलतात. मागुती पाहे रामराना ऐकून मुनीच्या वचना, तो पुढे अंजनी सुता काय रमुदंदन बोलत. आणि मग त्यावेळेस असं नारदजींचं बोलणं ऐकल्याबरोबर रामचंद्राने हनुमंताकडे पाहिलं. बजरंगबली काय उपाय करता येईल बघा म्हणले. आता सीतेला इथं आणावं लागतंय आणि सीता आल्याशिवाय राक्षस मरत नाहीये. अशा प्रकारे रामचंद्र बोलल्यानंतर ना हनुमंतरायाला आवेश आला
आणि हनुमानजी काय म्हणतात? म्हणे सगळ्या संकट काळी आता सांभाळावे ये वेळी सीते ते आणुनी संकट टाळी करीन वाळी तुझेही. रामचंद्राने माग पाहिलं, हनुमंताकडे पाहिलं, हनुमंताला सांगितलं हनुमानजी एक काम करा म्हणले, सीतेला इथं घेऊन यावं लागतंय. सीता आल्याशिवाय ही राक्षस मरत नाही, महादेवाचं वरदान आहे. त्यामुळे आता तुम्ही जावा अयोध्येला आणि सीतेला घेऊन लगेच इथं या असं रामचंद्र हनुमंताला सांगतात. एक गवणी स्वामी वचनार्थ थोरा वेश आला हनुमंता म्हणे चिंता न करी जय रघुनाथा जानकी आता आणि तो. आणि लगेच रामचंद्रांनी बोलल्याबरोबर हनुमंताने सांगितलं रामा कशाला टेन्शन घेताय म्हणले, काळजी करू नका. आताच्या आता मला काय कुठं जायचंय का काय, फक्त एक पाय पुढे घेतलेला आहे ती ह्या नगरामध्ये आलोय, तीच पाय मागे घेतो आणि सीतेला घेऊन येतो. म्हणून हनुमानजी बोलले काय करतात? मग पुढील चरण मागे केला तो अयोध्ये माझी उभा ठेला अंतर मंदिरी प्रवेशला तो देखता झाला पूर्व. मग हनुमंतानं एक पाय त्या दैत्य नगरीमध्ये ठेवलेला होता आणि एक पाय अयोध्येमध्ये होता. तोच हनुमंतानं त्या दैत्य नगरीमधला पाय मागे घेतला. पूर्ण हनुमान अयोध्येमध्ये उभा राहिले, महालामध्ये गेले. सीता तिथं झोपलेल्या होत्या, सीता मातेचं जे शयन कक्ष होतं त्या खोलीमध्ये गेल्याबरोबर हनुमंतानं अपूर्व पाहिलं. काय पाहिलं? भूमीशयी जनक बाळा भोगी निद्रेचा सोहळा मारुती विचारी ते वेळा निद्रा भंगिता झटके दोष. हनुमंतानं पाहिलं सीता माता झोपलेत, आता रात निमिरात्र संपून गेले आणि सीतेला आपण उठवायचं कसं? रामचंद्राची पत्नी आहे ती, तिला आपण कसं उठवायचं? जर तिला उठवलं तर सीता मातेचा निद्रादोष केलेल्याचा भंग, निद्रा भंग केलेल्याचं पाप लागेल. मग काय करावं? हनुमान विचार करतात. मग पुढचे गुंडाळूनी मंदिरी उपटून घेतले समग्र मागुत दक्षिण चरण अवग्र रणभूमी ठेविलेचे. हनुमंताने विचार केला सीतेला झोपीतून उठवायचंच नाही, झोपू द्या, कवर झोपायचं तवर झोपू द्या. आपण काय करू, सीतेचं जे काय घर आहे, मंदिर आहे, ज्या घरामध्ये शयन कक्षामध्ये ती झोपली ती पूर्ण मंदिर खोली हनुमंताला उचलली. आता द्रोणागिरी पर्वत उचललाय आणि ती असणारी सगळी खोली उचलली शेपटीमध्ये आणि तसाच एक पाय जो महाग घेतला होता तोच पाय पुढे ठेवला आणि त्या दैत्य नगरीमध्ये सीतेला उपस्थित केलं. क्षण न लागता पैथे ते न गवता डोळियाचे पाते घेऊन आला जानकी ते मंदिरासहित रणभूमी. हनुमंताला एक क्षण लागायच्या आतमध्ये अयोध्येमध्ये गेले, सीतेला मंदिरासहित उचललं आणि उचलून पुन्हा त्या असणाऱ्या दैत्य नगरीमध्ये हनुमंतानं प्रवेश केला. सर्वांना आश्चर्य वाटलं. मग म्हणजे रघुराया मन माझे तुझ्या पाया घेऊन आलो जनकतनया आदि माया प्रणव रूपी. मग हनुमंतानं रामचंद्राला नमस्कार केला, भगवंता ही तुमची पत्नी, अयोध्येमध्ये जाऊन अयोध्येमधनं सीता मातेला घेऊन आलो म्हणून तुमच्या चरणावरती माझा नमस्कार असो. हनुमानजी भगवंताला बोलतात. हे कोणी तयाचे उत्तर परमहर्षयुक्त रघुवीर मागे पाहे समग्र मंदिर शीतल चित्रज्ञ भूमिशयी. आणि हनुमंतरायाचं बोलणं ऐकल्याबरोबर रामचंद्राने पाठीमाग पाहिल्यानंतर सीता झोपलेली आहे आणि झोपीत असणारी सीता तसंच तिच्या पूर्ण खोलीसहित उचलून ते असणाऱ्या हनुमंतानं इथं आणलं. याचं आश्चर्य रामचंद्राला वाटलं. परमाश्चर्य ते पाहुनी म्हणे धन्य माऊली अंजनी निदान जी प्रसवली ते रत्न बळी निदान मारुती. एवढा पराक्रम हनुमंताचा पाहिला जो आजपर्यंत रामानं कधी पाहिलाच नव्हता. एवढे अद्भुत ताकद हनुमंताकडे आहे. मग रामचंद्र हनुमंताच्या मातोश्री अंजनी माता, धन्य धन्य हनुमंता नाव धन्य अंजनीचा सुत, अशा प्रकारे हा अंजनी मातेची स्तुती रामचंद्र करू लागले. मग अंतर्ग्रही प्रवेशून पुणे जागृत खरीशी ते लागून एरी उठली दचकून तव रघुनंदन देखिला. मग त्या मंदिरासहित हनुमानजी सीतेला घेऊन आले होते. रामचंद्र त्या खोलीमध्ये गेले, आपल्या कक्षामध्ये गेल्याबरोबर सीतेच्या शरीराला हात लावला, धक्का लावला. सीता माता जागृत झाल्या, उठल्याबरोबर पाहिलं तर पुढे रामचंद्र होते. काय वाटलं? मनी दचकली जनकबाळी म्हणे मी काय स्वप्न देखिले वेळी श्रीराम गेले युद्धवेळी ते तो नवळी अनुपम्य. आणि सीता माता झोपेतून उठल्याबरोबर पुढे रामचंद्राला पाहिलं.
सीतेला आश्चर्य वाटलं. राम तर आपला तिकडे त्या राक्षसाला मारायला गेले आणि मग आता झोपेतनं उठले तर रामचंद्र कसे आले, मी स्वप्न तर पाहत नाही. अशा प्रकारे आश्चर्य सीता माऊलीला वाटला. गेले कुठं? जाणून सीतेचे रुद्रात बोलत झाला रघुनाथ, म्हणे स्वप्न नव्हे हे सत्य मात होई जागृत शुभानने. आणि सीतेच्या मनात जे चाललं होतं ते रामचंद्राने ओळखलं, तिच्या हृदयातलं मनातलं ओळखलं. आणि रामचंद्र बोलतायत, सीते स्वप्न वगैरे नाहीये, इथं तुला रणभूमीवरती आणलंय, तुझी गरज पडली म्हणून तुला इथे घेऊन आलेला हनुमान आहे, त्यामुळं जाग हो असं रामचंद्र बोलतात. आम्हा ते दैत्य नाटोपे युधी म्हणून आणले संधी, आता न लावी अवधी त्वरे अवधी दैत्य धमा. रामचंद्राने सीतेला सांगितलं, सीते तुला इथं का आणलं झोपीतनं उठून, तर ती राक्षस आम्हाला ऐकत नाही आणि आमच्या हातून राक्षस मरत नाही. महादेवाचं वरदान आहे, मायेच्या हातून तो मरणार आहे, त्यामुळे तू माया रूपी सीता आहे, म्हणून तू युद्ध कर त्याच्या बरोबर आणि त्या राक्षसाला मार. भगवान श्री रामचंद्र सीतेला बोलतात, निशी उरली किंचित पुढे जाणे आहे अयोध्येत, द्वादशी साधन असे तेथ त्वरित उठे काळी. रामचंद्राने सीतेला सांगितलं, म्हणले उठ लवकर, कारण आता रात्र संपत आलेली आहे, थोडी रात्र राहिलेली किंचित आणि कमी कालावधीमध्ये हे राक्षसाला मारायचंय, तिथून लंकेला जाऊन पुन्हा अयोध्येमध्ये जायचंय आणि द्वादशीचं पारण सोडायचंय, म्हणून उठ ह्या राक्षसाला मार. ऐसे ऐकता वचनार्था चरणावरी ठेविला माथा, म्हणे द्याजी बाण भाता धनुष्यलता समवेत. अशा प्रकारचं बोलणं ऐकल्याबरोबर सीतामाता उठल्या रामचंद्राच्या पायावरती नमस्कार केला, वंदन केलं आणि सांगितलं, धनुष्यबाण द्या तुमचं. त्या धनुष्यबाण घेऊन त्या राक्षसाबरोबर युद्ध करते. थोडा वेश ते काळी बाण भाता पृष्ठ मौळी, धनुष्य घेऊन कर कमळी दिल्या रोळ्या टासे. आणि मग सीता मातेला आवेश आला, हातामध्ये रामचंद्राचं धनुष्यबाण घेतलं आणि घेऊन अट्टहासानं रण आवेशानं गर्जना केली. हे साक्षात आदिशक्ती हाके त्रिभुवन आंदोलती, दैत्य परमदत्त कला चित्ती म्हणे हे चिच्छिक्ती प्रगटली. आणि ती आदिशक्ती जगदंबा आहे सीतामाता, आणि त्या जगदंबेचा आवाज ऐकला, गर्जना ऐकल्याबरोबर तो राक्षसाच्या कानावरती आवाज पडला. त्या शतमुखी रावणाच्या, त्याने विचार केला, हे आपला काळ आहे, आपलं मरण स्त्रीच्याच हातून आहे, असं महादेवाचं वरदान आहे, आता आपला काळ आला, आपण जगत नाही. विचार करू लागला, धैर्य मेंढा वाहन दैत्य आला चालून, वर्षा ताजाला अमित बाण जने त्रिगुणा कोंदले. त्या शतमुखी रावणाने विचार केला, काही असं म्हणले, आता युद्ध करावंच लागेल, कोणी जरी समोर असेल तर, म्हणून धनुष्यबाण हातामध्ये घेतलं, धनुष्याला बाण लावला, अनेक बाणाचा वर्षाव करत तो राक्षस पुढे येऊ लागला. मग म्हणायची श्रीरामा गाद तुझा महिमा, स्त्री लाविले संग्रामा गाद महिमा देखिला. शतमुखी रावणानं बोलायला सुरुवात केली, रामा अरे काय त्या स्त्रीला युद्ध करायला होतंय, बायकोला युद्ध करायला, महाग पाठीमागे उभा राहिला, अरे काय तुझ्यामध्ये ताकद पुरुषार्थ आहे का नाही म्हणले. स्त्रीला पुढे उभा केले, आता आम्ही स्त्रीवरती कसे बाण मारायचे. अशा प्रकारे तो राक्षस भगवंताला बोलू लागला, मी तव धुरंधर वीरा पाहे स्त्री ते संग्राम केविला हे, स्त्रीवरी शस्त्र धरिता पाहे कवणला हे पुरुषार्थ. शतमुखी रावणाने रामचंद्राला बोलायला सुरुवात केली, रामा अरे स्त्रीला पुढे उभं केलं युद्धाला, बायकोला युद्धाला पुढे केलं, पाठीमागे उभा राहिला, त्या स्त्रीवर तुम्ही बाण कसा सोडू. समजा तिच्यावरती बाण सोडलं तर माझा पुरुषार्थ काय होणार आहे जगामध्ये. एवढा मी प्रसिद्ध आहे, शतमुखी रावण माझं नाव आहे, जगतामध्ये मी प्रसिद्ध आहे, आणि स्त्रीवरती बाण सोडला
ही अपकीर्ती माझी होईल असं तो राक्षस भगवंताला बोलू लागला. परी मी भीत नाही मरणाते अंतकाळी देखिले रघुत्तमाते तेने सुखावल अंतराते पुढे होणार ते सुखे भोगा. त्या राक्षसाने सांगितलं रामा मी मरणाला भीत नाही, पण मरताना तुझं दर्शन होत आहे याचा आनंद आहे. खूप पर्व काळ चांगला आहे, सुदिन आहे. एकादशीचं पर्व आहे, त्या द्वादशी आता द्वादशी होणार आहे, द्वादशीचा काळ आहे आणि मरताना तुमचा असणारा मुखचंद्र पाहतोय. अशा प्रकारे तो राक्षस बोलू लागला. कालची असे हरिदिनी आता उदेली द्वादशी साधनी ऐसे बोलून ते क्षणी अमित बाणी वर्षात. शतमुखी रावणानं बोलायला सुरुवात केली. रामा कालची एकादशी आहे, एकादशीची रात्र अजून संपली नाही आणि जरी संपली तरी उद्याची द्वादशी आहे. मग एकादशीची आणि द्वादशीचा पर्व काळ साधून आलेला आहे आणि मग तुमचं दर्शन मला झालेलं आहे, त्यामुळे आता मी मरणाला घाबरत नाही. असंख्य बाण सोडू लागला. येरीकडे त्रिभुवन जननी धनुष्याचे बाण लावूनी विंधिती झाली तक्षणी निर्वाण बाण विंधित. इकडे माता सीता रामचंद्राचं धनुष्य बाण घेतलेला आहे. असंख्य अशा प्रकारचे बाण, बाणा पाठीमाग बाण सीता माता सोडू लागल्या आणि निर्वाणाचं युद्ध माता सीता आणि तो शतमुख रावण करू लागले. पाते लवता अर्धघटी बाण मारले लक्ष कोटी परी तो दैत्येंद्र महाहट्टी तितुकेही निवटी बाण जाळ. डोळ्याचं पात मिटवण्याची आतमध्ये लावायच्या आतमध्ये असंख्य बाण सीता मातेने सोडले गेले आणि तेवढे सगळे बाण राक्षसानं तोडले. हे देखून जनकतनया विचारून बाण घेतला लवलाया झापडी पडली दैत्य डोळ्या घेऊन हृदयात. सीता मातेने पाहिलं, सीतेने विचार केला असं जर म्हटलं तर कधी रामचंद्राचा नियम पूर्ण व्हायचा. ते जे बोलले ते बोललेलं खरं कसं व्हायचा. म्हणून सीता मातेनं निर्वाणीचा एक दारुण अशा प्रकारचा बाण माथ्यामधून काढला. तो बाण धनुष्याला लावला. त्या बाणाचं एवढं तेज होतं पाहणाऱ्याच्या डोळ्याला झापडी पडली आणि तो बाण वाऱ्याच्या वेगाने निघाला. एकाची बाणे केला पूर्ण काही न सुचे तया लागून जैवी वृक्ष पडे उन्मळून तेवी असुर पडिला. आणि तो दुर्धर अशा प्रकारचा बाण सीता मातेने धनुष्याला लावलं. असंख्य सूर्याचं तेज त्या बाणावरती होतं. तो बाण राक्षसाच्या दिशेने सोडला. मोठं झाड उन्मळून पडावं तसं तो शतमुखी रावण जमिनीवरती पडला. धूळ पडताची मदिनी वितुळली असुर वाहिनी जय जयकाराची उठली ध्वनी वानर सेने आनंद. आणि मुख्य धुरा जो काय असणारा शतमुखी रावण आहे तो मुख्य धुरा होता आणि राजात मेल्यानंतर बाकीचं जे सैन्य होतं त्याचं ते सैन्य तशा दिशेला पळू लागलं. आणि इकडं राम सैन्यामध्ये वानरांना अयोध्येमधील वीरांना सर्वांना आनंद वाटला. जय जयकार करू लागले. सेना विखुरली चहूकडे नगर लुटविले निवाटे बिभीषण हरस कोंडे रामाकडे पाहत. त्या शतमुख रावणाचं सगळं सैन्य विखुरलं, पळून गेलं. नगर सगळं असणारं राम सैन्याने हिरावून घेतलं, लुटून घेतलं. बिभीषणाला आनंद वाटला. भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. या परी निवटून या सुरांनिशी उरली घटका चार मग युद्ध करून या स्थिर रक्तस्तवी रघुवीर जानकी ते. अशा पद्धतीने ते राक्षसाला मारलं. थोडीशी असणारी 4 घटिका रात्र शिल्लक राहिली होती सूर्य उगवण्यासाठी आणि तेवढ्या वेळामध्ये त्याला मारलं. म्हणून सीतेचं कौतुक, तिची स्तुती रामचंद्र करून हनुमंताला काय म्हणतात. मागुती हनुमंता ते बोलत सकया विभीषणा राज्य स्थापित त्वरित अवश्य म्हणून वायुसुत पुछावरी बैसवित सैन्याते. रामचंद्राने हनुमंताला बोलायला सुरुवात केली. हनुमानजी चला म्हणले आता लंकेकडे जायचंय. ह्यांनी सगळं सैन्य आहे ते सगळं सैन्य घ्या आणि लगेच लंकेमध्ये जाऊ, विभीषणाचा राज्याभिषेक करू. अशा प्रकारे रामचंद्र बोलले. बोलल्याबरोबर हनुमानजी काय करतात. दक्षिणा चरण उचलून या लंके माझी ठेविला लवलाया
जे काही उरलं होतं ते सगळं सैन्य आपल्या असणाऱ्या रोमावळीमध्ये बसवलं. पुन्हा ते असणाऱ्या दैत्य नगरीमध्ये जो उजवा पाय हनुमंतानं ठेवला होता तो पाय सगळ्या सैन्यासहित उचलला, लंकेमध्ये नेऊन पाय ठेवला आणि रामाला सांगितलं लंका आली उतरा. राज्य द्यावे विभीषणा ते अयोध्येत चलावे त्वरित, ऐसे ऐकताची मात थोर हरुष रामचंद्रा. हनुमानजीने सांगितलं रामचंद्र लंका आले उतरा, विभीषणजीचा राज्याभिषेक करा सगळ्या सैन्यामध्ये थाटामाटामध्ये आणि लगेच मी तुम्हाला एकाच क्षणामध्ये अयोध्येमध्ये पोहोचवतो असं बोलल्याबरोबर रामचंद्राला आनंद वाटला. मग लंके माझी वाद्य घोष होता झाला परम उल्हास, राज्य स्थापून विभीषणास अयोध्याशी आज्ञा मागे. मग लगेच लंकेमध्ये वाद्यांचा घोष वाजवला गेला. अतिशय आनंदानं उल्हासानं विभीषणजीचा राज्याभिषेक लंकेमध्ये केला आणि जाण्यासाठी भगवंत विभीषणजीला निरोप मागता. मग विभीषण दंड प्राय नमस्कार करून स्तविला रघुवीर म्हणे भक्त पालना ब्रीद थोर केले साचार स्वामिया. विभीषणजीनं भगवान श्रीरामचंद्राला नमस्कार घातला, रामचंद्राचं स्तवन केलं. भक्त पालन ब्रीद जे आहे ते आज भगवंतानं खरं करून दाखवलं, त्यांचा नियमही खरा केला आणि भक्ताचं संकटही घालवून आले. तुम्ही रामचंद्र आहात असे विभीषणजी बोलतात. बोलता बोलता विभीषणजी भगवंताला म्हणतात देवा माझं एक म्हणणं आहे ऐका. तरी साधन द्वादशी झाली पाहिजे लंकेशी, सहपरिवारे स्वसैन्याची विधियुक्त पैकीजिये. विभीषणजीने सांगितलं रामा द्वादशी सोडायची लंकेत सोडा. काय भक्ताचं घर आहे, अयोध्येमध्ये सोडायच्या ऐवजी लंकेमध्ये हे असणाऱ्या द्वादशीचं पारण सोडा, एकादशीचा उपवास सोडा असं विभीषणजी बोलले. बोलल्यानंतर रामचंद्राने सांगितलं काय. मग बोले श्री रघुवीर हा तो येते न घडे विचार, वाट पाहत असे भरत वीर तया विन प्रकार न घडे हा. रामचंद्रांनी सांगितलं विभीषणजी इथं द्वादशीचं पारण सोडायला आवश्यक नाही, अवघड नाही, पण माझा भाऊ असणारा भरत आणि तो भरत तिथं असणारे माझी वाट पाहत बसलेला आहे. द्वादशीच्या पंक्तीला जेवणाला रामचंद्र सोबत असावे अशी त्याची इच्छा आहे असं भगवंत बोलतात. धन्य तयाचे बंधुपण उभयता ऐकतत्व पूर्ण, नाही तरी साप्त न जाण घेती प्राण एकमेकांचे. भगवान श्रीरामचंद्रांनी सांगितलं धन्यतयाचे बंधुपणा. अहो तू भरतची बंधू मध्ये रत्न आहे, नाहीतर आज जर पाहिलं गेलं तर सख्या भाऊ भावाचं जमत नाही. हा तर भरत माझा सावत्र भाऊ आहे आणि सावत्र भाऊ असताना सुद्धा माझ्याशिवाय जेवत नाही, माझ्याशिवाय राहत नाही असा असणारा भावामध्ये श्रेष्ठ तो बंधू भरत आहे. भगवंत बोलतात कैसा नव्हे श्री रघुवीर भक्त पाळन समरंग धीर, शांत करुणी लंकेश्वर निघे सत्वर ते तुनी. अशा प्रकारचा भगवान श्रीरामचंद्र भक्त पालन करणारा आणि सम्रांगणामध्ये रण धीरवीर रामचंद्र लंकेमधून अयोध्येकडे निघाले. मागुता हनुमत ते सौनी म्हणे तया ते सखिया नाही त्वरे अयोध्येत परिवारा ते काळी. पुन्हा रामचंद्राने हनुमंताचं स्तवन केलं. हनुमंताला सांगितलं हनुमानजी आता लंकेतून अयोध्येकडे सगळं सैन्य घेऊन चला. ऐकता रघुवीर वचन आवेशला वायू नंदन, मागुता उचलून चरण अयोध्या माझे ठेविला. रामचंद्राचं बोलणं ऐकल्याबरोबर हनुमंतानं उजवा पाय उचलला. बघा हनुमंताचा एक पाय अयोध्येमध्येच आहे सुरुवातीपासून, फक्त उजवा पाय हनुमंतराय फिरवतात, एक पाय अयोध्येमध्येच आहे आणि ती उजवा पाय सगळे असणाऱ्या त्या दैत्य नगरीलाही तो पाय तिथून उचलला लंकेत ठेवला. आता लंकेतून तोच उजवा पाय उचलला आणि अयोध्येमध्ये हनुमंताने नेऊन पोहोचवला. परिवारासहित ते वेळी सकळ सेना उतरली खाली, सकळ वाहिनी आनंदली जय जयकारे गरजती. मग सगळ्या परिवारासहित सैन्यासहित हनुमानजी सगळ्याला घेऊन अयोध्येमध्ये आले.
हनुमंताच्या शरीरावर शेपटीमध्ये जी काही सैन्य होतं ते सगळं सैन्य पृथ्वी तलावरती खाली उतरलं आणि उतरल्याबरोबर काय करतात? तो पूर्वीच पाक सिद्ध होत स्नाने सारुणी या समस्त तव अरुणोदय होता प्राप्त पात्रे विस्तारित समग्र. इथं अयोध्येमध्ये जेवणाची तयारी अगोदरच केलेली होती. सगळ्यांनी स्नान वगैरे केलं आणि सूर्योदय प्राप्त झाल्याबरोबर जेवणासाठी ताटं वाढले. समस्ता सहित सारुणी भोजने द्वादशी साधली रघुनंदने ऐसे द्वादशीचे महिमान केले कथन श्रोतिया ते. अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतायत सगळ्यांनी रामचंद्रासहित सगळ्यांनी भोजन केलं आणि रामचंद्रांनी द्वादशीचं पारण सोडलं. म्हणजे द्वादशी एवढी महत्वाची आहे. एवढं द्वादशीला महत्व आहे स्वतः भगवंतानं दिलेलं आहे. रामचंद्रांनी द्वादशीचं व्रत आचरण केलं म्हणून ही कथा एवढं द्वादशीचं महिमान आहे. म्हणून तुम्हाला सांगितली ग्रंथकर्ते सांगतात म्हणून तिथी माझी उत्तम द्वादशी पर्व उत्तमोत्तम व्रत करीत आहे निस्सीम विजय संग्राम तो पावे. म्हणून तिथीमध्ये पर्वामध्ये उत्तम असणारं पर्व म्हणजे द्वादशी पर्व आहे. म्हणून सगळ्यांनी ही व्रत करा. जन व्रत केलं तो रणांगणामध्ये त्याला विजय मिळेल असं ग्रंथकर्ते सांगतात. आणि प्राप्त होय राजलक्ष्मी अंती पावे मोक्ष धर्मी हे पुनरुप्यम व्रत नेमी प्रचित नामी असो द्या. ग्रंथकर्ते सांगतायत राज्य लक्ष्मी प्राप्त होते. आता पाहिलं आपण विभीषणाचं गेलेलं राज्य विभीषणाला परत भेटलं. म्हणजे द्वादशीचं व्रत केल्यानंतर ना गेलेली लक्ष्मी परत येते. संग्रामामध्ये विजय भेटतो. म्हणून हे व्रत करा. ग्रंथकर्ते सांगतात पदच्युत विभीषण तो पावला राजासन ऐसे व्रताचे महिमान व्रत संपूर्ण द्वादशी. ग्रंथकर्ते सांगतायत विभीषणाचं पद गेलं होतं. लंकेच्या राजगादीवरनं त्याला हाकललं होतं. पण रामचंद्रानं द्वादशी व्रत केलं आणि त्या व्रताच्या सामर्थ्यावरती गेलेलं विभीषणाचं राज्य विभीषणाला परत मिळालं. म्हणून सगळ्या पर्वामध्ये श्रेष्ठ व्रत द्वादशी आहे असं महाराज सांगतात. व्रत करिता शतमुखाशी राम बाणे मुक्ती तयासी अंती गेला सायुजतेसी पुनरावृत्तीसी नागवे. त्या शतमुख रावणानं सुद्धा ही व्रत केलं. मरताना रामाचं दर्शन झालं आणि भगवान श्री रामचंद्राच्या पुढे मरण आलं. त्यामुळे तो अक्षय मुक्तीला सायुज्य मुक्तीला गेला. आता जन्म मरण त्याला नाही असं मुक्ती त्याला प्राप्त झाले. व्रत करिता रघुनंदन रणी विजयी झाला पूर्ण मर्दुनिया शतमुखी रावण व्रत संपूर्ण साधिले. भगवान श्रीरामचंद्राने द्वादशीचं व्रत केलं. विजय भेटला. त्या द्वादशीच्या व्रतानं भगवंताला विजय मिळाला. शतमुखी रावण नावाच्या राक्षसाला भगवंताने मारलं गेलं आणि द्वादशीचं व्रत अयोध्येमध्ये सोडलं. म्हणून या श्रोते सज्जन हे व्रत करावे जाण जे आचरता यश कल्याण मोक्ष भुवन प्राप्त होय. म्हणून सगळे श्रोते सज्जनांना महाराज सांगतायत स्वतः भगवान श्रीरामचंद्रांनी द्वादशीचं व्रत आचरलं. एकादशी केली भगवंतानं. द्वादशीचं व्रतही सोडलं. म्हणून तुम्ही एकादशी द्वादशीचं व्रत करा. त्याने तुमचं कल्याण होईल महाराज सांगतात. हे कथा गोड ऐकली म्हणून या दृष्टाती योजली श्रोती श्रवण की सकाळी बद्धांजली प्रार्थितो. ग्रंथकर्ते सांगतात ही कथा मी माझ्या मनाची सांगितली नाही. तुम्ही पण ही कथा पहिल्यांदाच ऐकली असेल. ही कथा व्यास महाराजांनी पद्मपुराणामध्ये लिहिली आहे आणि ते पद्मपुराणामधली मी ही कथा ऐकली वाचली. म्हणून तुम्हाला दृष्टांतासाठी ही कथा सांगावी असं मला वाटलं. म्हणून ही कथा तुमच्या पुढे सांगितली. महाराज सांगतात कोणीही प्रकारे करुण करावे भगवंत गुणवर्णन काळ सार्थकतेने करून येत घडून अपयसा. ग्रंथकर्ते सांगतायत कोणत्याही कारणानं भगवंताचं नामस्मरण करा. हे निमित्त आहे. कोणतंही निमित्त घ्या. कोणतंही कारण घ्या आणि तुम्ही रामचंद्राचं स्मरण करा. भजन करा. भगवंताचं गुण वर्णन करा. तेने करून तुमचं जीवन धन्य होईल. महाराज सांगतात मग केले कर्म वाया जाय हे तो न घडे कालत्रय म्हणून या अति
करा, ते केलेलं कर्म वाया जात नाही. त्याच्यामुळं तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, उद्धार होईल. महाराज सांगतात ऐसे हे द्वादशी महिमान केले अवघे कथन येथून 5 वर्षे संपूर्ण झाली पुढे अवधान सोद्या. ग्रंथकर्ते सांगतात की इथं अशा प्रकारे हे द्वादशीचं महिमानं सांगितलं आणि सांगितलेलं भगवान परमात्म्याने द्वादशीचं व्रत केलं. तिथून पुढे 5 वर्षाचा कालावधी गेला. काय झालं? हे व्रत जे करती नेमेसी दुःख दारिद्र्य नव्हे त्यासी नको तीर्था यात्रेसी काशी उज्जनी द्वारके. स्वस्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ नाटकाधार पद्म पुराणे समस्त मनोहर सुत विरचित 15 अध्याय गोळा पंढरीका